मागे मागे तुमच्या मागे, म्हणजे इथे येतं स्टेजच्या इथे काही पोरं इथपर्यंत येतात, तुमच्या मागे आहे, तुमच्या मागे आहे असं वगैरे. आणि मग तो आपण मराठी माणूस, आपण मागे नाही बघत, आपण पुढे बघायचं पण उठणं. दॅट इज कॉल्ड स्लॅपस्टिक, किंवा चार्ली चॅप्लिन करतो दॅट इज स्लॅपस्टिक कॉमेडी. करणार का? हो करणार. पण एक लक्षात घ्या, हा जो रोल आहे सरपंचाचा तो वाडकर करणार, हा जो आहे पुनीमचा रोल तो हा करणार, मग हा विजय कदम करणार, हा विनय हेडेकर करणार. असं तो ठरवायचा. आपलं टेबल टेनिसचं टेबल असायचं, त्यावर तो वाजवायचा, हा गायचा, आम्ही कोरस द्यायला. ही फिल्म म्हणजे कॅप्टन ऑफ द शिप इज डिरेक्टर. हा मीडिया आहे, हा डिरेक्टरचा मीडिया, किंवा OTT इज डिरेक्टर मीडिया. नाटक हा नटांचा मीडिया. नवरा माझा नवसाचा फर्स्टला ज्यावेळी आम्ही वाचन करायला बसलो होतो, आणि आम्ही सवय आहे मला पाटकरला घड्याळ लावायची, आम्ही 3.25 तास वाचलो. अरे फिल्म किती मोठी होईल. अरे त्याच्यामुळे आयुष्य, त्या जॉनी लिव्हरमुळे आम्ही किशोर कुमारला लाईव्ह बघितलं. राफ्ता देखो राख में. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसं यात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर मराठीच्या आपल्या एका नवीन एपिसोडमध्ये. माझं नेहमीचं वाक्य की तुम्हाला प्रिव्ह्यू बघून लक्षात आलं असेलच की आज आपल्या शोपर कोण आहे. आपल्या सगळ्यांचे लाडके म्हणजे रविवारची दुपार आणि मराठी सिनेमा ही सांगड ज्या काळात घातली गेली ना, म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन बेळगावकर, विजय पाटकर सर आणि आजचे आपले गेस्ट जयवंत वाडकर सर, या सगळ्यांनी आपला तो जो एरा होता ना तो गाजवलेला आहे पूर्ण. आत्ता पण त्यांचे खूप सारे सिनेमे येत आहेत. ते आत्ता रिसेंटली नवरा नवसाचा 2 येऊन गेला. त्यांच्या काही वेबसाईट चालू आहे, त्यांचं नाटक सुरू आहे अजिबात जोरात. म्हणजेच आपल्या सगळ्यांचे आवडीचे, सगळ्यांचे लाडके असे अभिनेते जयवंत वाडकर सर, म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके वाडदादा आज आपल्याबरोबर शोवर आहेत. सो आपण सरांसोबत त्यांचा सगळा प्रवास कसा होता त्याबद्दल, किंवा 90sच्या मराठी फिल्म्सबद्दल, लक्ष्मीकांत सरांबद्दल अशा खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. तो माहीत होता का की जयवंत वाडकर सर हे क्रिकेट खेळायचे? नाही ना? तर पॉडकास्ट नक्की बघा. तुम्हाला अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी कळतील की तुम्हाला माहीत नव्हत्या. सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. सो एन्जॉय दिस पॉडकास्ट. लेट्स गो. सो नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. नमस्कार. आता कसं आहे की इंडस्ट्रीत तुम्हाला एक नाही का, एक एकदम जुना व्यक्ती म्हणजे आम्ही बघतो लक्ष्मीकांत बेर्डे पासून तुम्ही आहात. आमच्या आधीपासून म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासूनचे तुमचे जे सिनेमे आहेत, चंगूमंगू म्हणा, म्हणजे आता असं मला वाटतच नाही की मी समोर बसलोय, कारण माझे जे नाही का म्हणतो मी आयडल होते ते आता समोर सुरुवात करू आपण. मला सांगा ना की तुम्हाला सगळ्यात पहिले वाडेदादा हे नाव कोणी दिलं? हे मला ऐकायचं सगळ्यात पहिल्यांदा. वाड्यादादा हे नाव मला ॲक्च्युली आम्ही चौघ जण म्हणजे 5 जण आम्ही कॉलेजमध्ये होतो. हर्ष शिवशरण, प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन आणि विजय पाटकर, आणि आमचे गुरु सतीश पुळेकर. 78ला दिग्दर्शनासाठी पुळेकर आमच्या कॉलेजला आले, सिद्धार्थ कॉलेज. तिथून मला असं वाटतं तेव्हा नाही, पण त्याच्या अगदी ती एकांकिका संपत आली तेव्हा मग असं वाड्या पाट्या पट्या असं पुळेकरनी ते हाका मारायला सुरुवात केली, आणि मग ते नाव पडलं वाड्या. त्याच्यानंतर मग लोकांमध्ये सगळीकडे आता सगळ्यांचा वाड्यादादा झाला, इंडस्ट्रीमध्ये सुरू झाली एकदम. बरं मग ते सांगा ना की तुमची सुरुवात कशी झाली? कारण आठवते पहिला चित्रपट कोणता होता, किंवा स्टार्टिंगचे काही एकांकिका म्हणा काही? सगळंच आठवतं. म्हणजे मी बेसिकली चांगलाच क्रिकेटर आहे. बरं. कालही आम्ही सचिन खेडेकरचा वाढदिवस होता, 60वा. हो का? हां. तर सगळेजण आले होते, सुनील गावस्कर पण होते. अरे, तर मी टेरसी खेळायचो, अंडर 14. बरं, तुम्ही खेळले अंडर 14? हां, अंडर 14 टेरसी खेळायचो. विनू मंकट माझे कोच होते, आणि मला त्यावेळी हिंदू जिमखाना म्हणजे आमच्याकडे मरीन लाईन्सच्या इकडे आहे, 3 ते स्टेडियम हे आहेत,
जिमखाने. जिमखाने. तर त्या हिंदू जिमखान्यात आमची प्रॅक्टिस चालायची आणि पहाटे 6ला उठून 6ला पोचायचं असायचं वगैरे वगैरे. तर सुनील गावस्कर ज्यावेळी तिथे नेट त्यांची तिथे चालायची प्रॅक्टिस, नेट प्रॅक्टिस. तर मला बॉलिंग टाकायला घेऊन जायची त्याला. बापरे, काय तुम्ही फास्ट मी मीडियम स्पिन? मी स्पिन, ऑफ स्पिन टाकायचो, ऑफ कटर आणि फ्लोटर टाकायचो त्यावेळी, आणि बॅटिंग पण करायचो. अरे तर ती माझी क्रिकेट खरी आजही माझं क्रिकेटबद्दलचं पॅशन सेम आहे, तेच आहे. जर मी आज ऍक्टर नसतो झालो तर आज कुठेतरी IPL ला कुठेतरी टीमचा कोच वगैरे दिसलो असतो तुम्हाला, 101%. कारण का मी नंतर सिद्धार्थ कॉलेज रिप्रेझेंट केलं, तेव्हा मी दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री यांच्या अगेन्स्ट खेळलोय. त्यानंतर मी बँकेत आलो, बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा मी क्रिकेट रिप्रेझेंट केलंय. अनिल देशपांडे आपले रणजी ट्रॉफी प्लेयर, आणि ते आमचे कॅप्टन होते, त्यांच्या अंडर खेळलोय मी. आणि माझा F डिव्हिजनला, F कांगालीचे डिव्हिजन असतात, AC वगैरे अशा, तर F डिव्हिजनला माझं आजही हे आहे, रेकॉर्ड आहे, 8 रनमध्ये 5 विकेट. बापरे, ही गोष्ट माहित नव्हती मला. म्हणजे मी तुमच्या एका पॉडकास्टमध्ये ऐकलं होतं फक्त ना, की तुमचं आवड आहे फक्त क्रिकेटची, तुम्ही अंडर 14 खेळला होता, किंवा त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे इतकं क्रिकेट खेळले माहित नव्हतं आम्हाला. नाही, आणि कालही म्हणजे आपला देवच समजतो आपण सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर. पण सुनील गावस्कर हा खरा देव, कारण का हेल्मेट वगैरे काही नसताना मार्शल फेस करायचो. कारण का मी क्रिकेट खेळलोय, मी आमच्याकडे तालीम वगैरे सगळे आपले बॉम्बेला खेळलेली लोक होती आमच्या बँकेत. तर तो जो बॉलिंग टाकायचा ना मला, त्यावेळी काय आपल्याला गार्ड नव्हते, गार्ड वगैरे काय ना, आम्ही इथे घालायचो आणि इथे खिशामध्ये आपले ग्लोव्ज असतात ना, ग्लोव्ज ठेवायचो आम्ही. आणि काही नव्हतंच हे असं कुठे आलं नव्हतं टेक्निकली, ते ग्लोव्ज ठेवायचो. तर त्याचा बॉल एकदा सुटला समजा ना, ते लागला की अक्षरशः काळी गुटी असेल, काळा गोल लेदरचा बॉल ना तो, बापरे, सीझनचा बॉल. आणि अक्षरशः आम्ही म्हणायचं, आणि बॉलर पण बोलायचा, गोटी आली ना, गोटी येणार बघा, आणि ज्या काळ्या गोट्या दिसायच्या. त्यावेळेस क्रिकेट हे सुनील गावस्कर खेळलाय, तर त्याला हॅट्स ऑफ आहे. त्यांची पण सुरुवात झाली नंतर मग सचिन. नाही, पण हॅट्स ऑफ. काही गार्ड वगैरे काही नसताना, हा गार्ड, तो गार्ड, हेल्मेट, इकडे गार्ड, तिकडे गार्ड, तरी लागतो, तरी पण ते कन्कशन आले आता. तरी सुद्धा म्हणजे एवढं आपल्याला वाटतं, ते एवढं असून सुद्धा, सेफ असून सुद्धा. पण असं ते क्रिकेट आम्ही बघितलंय, त्यामुळे त्या क्रिकेटबद्दलची गंमतच वेगळी आहे. आणि मला असं वाटतं कुठच्याही माणसाकडे काहीतरी एक स्पोर्ट्स असावा, की काहीतरी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी पाहिजे आपल्याकडे, म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त. ती माणसाला प्रगल्भ करत असते, माणसाला पुढे नेत असते. तीच एक ऊर्जा आहे असं मला वाटतं. आणि मग पुळेकर आले आमच्या कॉलेजमध्ये, आणि मी उत्साही मुलगा, माझा स्वभाव आता कळला असेल थोड्या 5-10 मिनिटात लगेच कळतो, तर उत्साही. त्यामुळे मीच म्हणजे प्रोड्युसर, म्हणजे पैसे सँक्शन करून आणायचे कॉलेजमध्ये, ते मीच, जेवण बिवण सगळे अरेंजमेंट मीच, सगळं बुकिंग मीच करायचं. आणि त्यावेळी मुली मिळताना नाकी न, मग मुलींच्या घरी जायचं, त्यांच्या आई वडिलांना पटवायचं, आणि ते मुलीला आणायचं, आणि मग तेव्हा सोडायचं. आणि ते म्हणत तुम्हीच या सोडायला, तर शक्य नाही तर नाही पाठवत आईला. मग एवढं सगळं करून आम्ही ते ऍक्टिव्हिटी करायचो. आणि पुळेकर आल्यानंतर मग हळूहळू माझं क्रिकेट गेलं बाजूला, आणि मग ऍक्टिंगवर आलो. मग 4-5 वर्ष पुळेकरला अशी अत्रंग 5 लोक भेटली, इतकी भयंकर, की आम्ही, म्हणजे पुळेकरनी स्लॅपस्टिक कॉमेडी त्यांनी आणली, म्हणजे आधी आणली असेल. म्हणजे आज आपण बघतो ना, ऑल द बेस्ट, या सगळ्या नाटकांमध्ये ऑल द बेस्ट सुद्धा त्या, म्हणजे देवेंद्र प्रेमी आमच्या एकांका बघायचा, आमच्या इकडे येऊन तो शिकायचं सगळं, कळलं. तर त्या स्लॅपस्टिक कॉमेडी म्हणजे खूप कठीण आहे कळणं, पडणं, उठणं, दॅट इज कॉल्ड स्लॅपस्टिक. किंवा चार्ली चॅप्लिन करतो, दॅट इज स्लॅपस्टिक कॉमेडी. तर ही कॉमेडी इंट्रोड्यूस केली, आणि मग आम्ही दमा मिराजदार आणि शंकर पाटील यांच्या कथांवर
एकांकिका सुरू केल्या. आणि आम्ही, मला आठवतो विनय आपटे, अगेन माझं दैवत ते, विनय आपटे लवकर गेले. त्यांनी एक कॉम्पिटिशन भरवलेली होती दूरदर्शनतर्फे. त्याचा युवा दर्शनचा तो प्रोड्युसर होता दूरदर्शनला. तर त्यांनी ती कॉम्पिटिशन भरवली होती. ऑल ओव्हर 76 कॉलेजेस होती, ऑल ओव्हर महाराष्ट्रातली. आणि 76 कॉलेजमधून आमची पहिली आली होती. दॅट इज माझी पहिली चोरी, दमा मिरासदारांची कथा, त्याच्यावर. आणि मग आमच्या कॉलेजला कळलं, पीपल एज्युकेशन सोसायटीला, अरे, कारण टीव्हीवर दिसलं ना, दूरदर्शन एकच होतं त्यावेळी. दूरदर्शनला म्हणजे आपण ज्यांच्याकडे टीव्ही नाही ते बाहेरून बघ, असं बघ, खिडकीतून बघ, अशी परिस्थिती दुसऱ्याच्या घरात बघायचं, दुसऱ्याच्या. तर त्यावेळेचा जो जमाना होता, त्यामुळे त्या पीपल एज्युकेशन सोसायटीला कळलं, अरे आपल्या कॉलेजचं नाव आहे सिद्धार्थ कॉलेज वगैरे. मग आम्हाला पहिल्या वर्षी 300 रुपये दिले होते. किती? 300 रुपये सँक्शन. 300 रुपये त्या काळाचे म्हणजे आता 3000 रुपये असते. 3000 तरी पण कमी येते नव्हते, काहीच नाहीत ना आताच्या. तर 300 रुपये दिले होते. मग जे फायनलला आली त्यावेळी मग आम्ही डब्बे, प्रशांत वगैरे, आम्ही सगळे आमच्या पायऱ्यांवर उभे राहून कॉलेजचे इथे डब्बे. आता आमची सिद्धार्थची मुलं, सिद्धार्थ कॉलेज बिचार गरीब कॉलेज, त्यामुळे मुलं सुद्धा गरीबच, असं कोणी श्रीमंत नाही. मग कोणी 5 रुपये टाकले, कोणी 2 रुपये, कोणी 1 रुपया, असं करून ते पैसे जमवले आणि ती फायनल आम्ही केली. आणि मग नाव आल्यानंतर मग मला सरांनी बोलवलं वगैरे, तुला आता आम्ही सगळी सपोर्ट करू, असं करू. मग त्या दुसऱ्या वर्षापासून पैसे वाढले आमचे, डायरेक्ट म्हणजे 5 पट 10 पट झाले, एवढे पैसे दिले आम्हाला. तरी पण ते त्यावेळेस कमी होते. हो, नाही, पण एक तरी सुद्धा कॉलेजची एक इच्छा असते ना, कॉलेजनी देणं तुम्हाला की तुमचं काही. आणि 5 लोक आम्ही एवढे अतरंग होतो. मग नंतर सतीश पुळेकरला गेल्यानंतर सुद्धा आम्ही अतरंग थिएटर म्हणून चालू केलं होतं. ते मग हर्षद डिरेक्ट करायचा, मग विजय पाटकर डिरेक्ट करायचा. प्रशांत दामले हा उत्कृष्ट संगीत गाणार आहे, गायक खूप चांगले होते. आज जर तो नाटकात नसता आला तर आज प्रशांत दामले हा सुरेश वाडकर इतकाच पॉप्युलर आणि त्यांच्या तोडीचा गायक झाला. इतका सुंदर आवाज. आणि त्यावेळी होता, मी ऐकलेलं त्यांचं, त्यावेळी तो प्रदीप पटवर्धन हरवणारी होता. त्यामुळे आपलं टेबल टेनिसचं टेबल असायचं, त्यावर तो वाजवायचा, हा गायचा, आम्ही कोरस द्यायला. टाइमपास चालला कॉमन रूम मध्ये. तर असे सगळे दिवस होते ते, आणि इतके मस्त दिवस होते की त्यावेळेची मेहनत आताची मुलं घेतील की ना हा प्रश्न आहे. म्हणजे आमच्याकडे ठोकळे होते 9 ठोकळे होते की 9 होते. हा आमचा सेट, 9 ठोकळ्यांचा सेट, 9 ठोकळे बनवून घेतले होते पुळेकरांनी. ते कुठचंही काय नाटक असेल तर याच्यातच बसवायचे असणार. तर ते आम्ही, माझे गिरगाव चौपाटी, मी कोळी आहे त्यामुळे गिरगाव चौपाटीत माझं गोडाऊन बिडाऊन खूप मोठं होतं. तर तिथे आम्ही ते ठेवायचो. मग आता सिडनॅम कॉलेजला आहे किंवा एल्फिस्टन कॉलेजला आहे, कुठे असेल तिथे हातगाडीवर ते टाकायचे आणि घेऊन जायचे. साहित्य संघामध्ये रफी म्हणायचो आम्ही त्याला. म्हणजे साहित्य संघामध्ये बस लागत नाही, कळलं, पहिल्यापासून. आजही नाही लागत, पहिल्याही नव्हती लागत. तर तिथे एक हातगाडीवाला, त्याला रफी बोलायला, रफीची गाणी बोलायची आवड होती. तो नेहमी रफीची गाणी म्हणायचा साहित्य संघात. तर तिकडे त्याला त्याची हातगाडी मागवायचो आम्ही. मग तो यायचा, तो एवढा म्हातारासारखा झालेला. मग त्याला आम्ही त्या ठोकळ्यावर बसवायचो आणि आम्ही सगळे धक्का मारत मारत घेऊन जायचो. सिडनॅम असेल, कुठे असेल, किंवा ट्रेनमध्ये लगेचच्या डब्यामध्ये टाकायचे, मग ते धाड बाहेर काढायचे, असं वगैरे. मी म्हणजे मोटर बोलला, सर थांबत, झालं. असं सगळं केलं. आता नाही करणार मुलं, इम्पॉसिबल. तेवढं स्ट्रगल आजकाल कमी झालंय. स्ट्रगल नाही, मी स्ट्रगल हा शब्द मला आवडत नाही. मेहनत आहे. आज आपण जे काय करतो, कुठेही कोणी काही करत असेल, त्याला मेहनत आहे. आणि मेहनतीशिवाय काही नाही. आणि कसं आहे, आता आमच्या 5 जणांमध्ये म्हणजे प्रशांत, मी आणि हर्षा सोडलं तर ते 2 जण जे आहेत, पाटकर आणि प्रदीप पटवर्धन, हे बॉर्न ऍक्टर होते. आणि बॉर्न ऍक्टर हे तुम्हाला असे मिळतात, जो 1000तून 1 मुलगा किंवा 2000 मधून 1 मुलगाच मिळतो, की ज्यांना
उपजतच असतं. आधी म्हणजे जन्मापासून ते टॅलेंट भरलेलं आहे. टॅलेंट. मी म्हणजे पाटकरला मी सिनियर होतो, म्हणजे तो मी 12वीत होतो त्यावेळी तो 11वीत होता. तर त्याने मला तिथे बोलवलेलं. हं. मी जरा सिनियर इकडची हां, ऍक्टिव्हिटी करतो मोठे आहेत. म्हटल्यानंतर तिकडचे लोक बोलवणारच ना मला. हां, हां. मग त्यांचं गॅदरिंग होतं ते बघायला गेलो. तर मला माहिती नव्हतं ते याला चार्ली चॅपलिन हां, बोलतात हे हां, माहिती नव्हतं, मलाही हां, नव्हतं. हं. तर मी ते बघितलं, अरे म्हटलं काहीतरी करतो यार, मस्त करतो यार, मस्त आहे. मग मी त्याला भेटलो विजय पाटकरला. म्हटलं बघ आपण कॉम्पिटिशन करतो इंटर कॉलेजेट वगैरे, तर तू उद्या ये. पुळेकर आपले डिरेक्टर आहेत त्यांना भेटवतो तुला. हां. मग आपण तो आला. आम्ही परस्पर पाहुणेवारा नावाची एकांकिका करत होतो आणि बसला विसला एक दिवस. पुळेकर म्हणजे महातापट, पुळेकरची शिस्त म्हणजे बापरे भयंकर. तर पुळेकरचा सगळा आवाज त्याचा ते बघितलं त्यांनी. आणि तो भेंडी बाजारमध्ये राहणारा टपोरी एरियातला पोरगा विजय पाटकर. तर बोलाय कोण आहे आपल्याला बोलतोय असं त्यांनी मनात घेतलं आणि तो हां. गेला, परत आलाच नाही. अरे! अरे मी म्हटलं, मग पुन्हा ज्यावेळी नेक्स्ट इयर ज्यावेळी माझी पहिली चोरी करायची वेळ आली, हं. तेव्हा पुळेकर मला म्हणाले, वाड्या हे आपल्याला भरपूर पोरं पाहिजे ना, आणि तू शोधून आण तर आयला हो सर. गेलो, मग मी याला परत बोलवलं. हां. म्हणलं भाऊ बाबा जाऊ येऊ नकोस, हे चांगलं आहे. तिथे तो आला. हं, हं. मग त्याच्यानंतर त्यासाठी पुळेकरनी स्क्रिप्ट, धिंड वगैरे सारखी स्क्रिप्ट हं. त्यासाठी लिहिली गेली. हं. मुंबई पुरुषोत्तम पेठेनी त्यासाठी लिहिलेलं नाटक आहे, यु नो. हं. किंवा घरघर आम्ही नंतर घरघर एकांकिका केली होती. मग ती त्याचं घरघर नाटक केलं. हं. मग त्यानंतर गोलमाल पिक्चर जो आला ते आमच्या घरघर नाटकावर आला. हां. बरं. हा, आणि हर्ष शिवशरणनी ते लिहिलेलं होतं. एवढे पण ते नाटक काय झालं, मनोज जोशी आपला ऍक्टर जो आहे त्यांनी गुजरातीत वगैरे केलं होतं. हां. कळलं. गुजरातीमध्ये. गुजरातीमध्ये केलं होतं. बायको असून शेजारी अप्रतिम नाटक हां. आहे. सॉरी, घरघर नाटक हे अप्रतिम हं. हर्षाने लिहिलेलं नाटक. तर ते त्याला दिलं आणि मग त्याने काय केलं, ते नाटक थोडेसारखे प्रयोग केले असतील गुजरातीत. पण नंतर त्यांनी ज्यावेळी हा गोलमाल पिक्चर आला त्यावेळी त्याने काय केलं, हे नाटक आहे ना हे त्या नीरज ओरा, तो वारला आता सध्या, नीरज ओरा या रायटरला दिलं वाचायला, याच्यावर आपण पिक्चर करूया. हं. आणि मग त्याने तेव्हा पिक्चर लिहून काढला आणि रोहित शेट्टीची पहिली पिक्चर ती गोलमाल ती ते झाली आणि ते आमच्या लक्षात आलं. मग आम्ही बोललो आणि अरे आमचं नाटकावरून केलेलं आहे, तुम्ही असं कसं केलं. मग काय नाही, मग स्मिता जयकरचा मुलगा पण सॉलिसिटर आहे, त्याचे मिस्टर सॉलिसिटर आहेत. हं. तर त्यांनी त्या मुलांनी नोटीस पाठवली, नानांनी फोन केला, नाना पाटेकरने. आम्ही नाना वगैरे आम्ही खूप डॉक्युमेंटरी आणि पुळेकरचा मित्र आणि ते सगळे एकत्र असायचो आम्ही. नानाचं गणपतीचं डेकोरेशन करायला पण रात्र आम्ही नानाच्या घरी जागायचो. तर नानांनी पण फोन केला होता. मग असं करून दिल्यानंतर रोहित शेट्टी त्याला म्हणाला, नीरज ओराला, तेरे को 21 लाख रुपया दिया है इस राइटिंग का, और तू देख क्या करना है, इसके ऊपर कंप्लेंट नहीं आना चाहिए, कोई प्रॉब्लम नहीं होना चाहिए पिक्चर को. मग त्याने 7 लाख रुपये हर्षाला दिले होते त्यावेळी. ते असं नाटक होतं घरघर आमचं. जुने काही नाटकं आहेत ना ते आम्हाला अजून पाहायलाच मिळालेले नाही, इतकी जुने काही नाटकं होऊन गेले. बरोबर. बरं, मग आता विजय सर आणि तुमची खास जोडी होती, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये तुमच्या दोघांचं नाव खूप जण घेतात, अजूनही घेतात आणि घेत होते. तर मग ती जोडी कशी जमली? किंवा ती आमच्या कॉलेजमध्येच जमली आणि नंतर विजय पाटकर हा डिरेक्टर झाला. त्यामुळे त्याच्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये म्हणजे त्या सगळ्या एकांकिकेत मी असायचो, मी आणि प्रदीप पटोले कायम. त्यानंतर प्रशांत थोडासा अलूफ झाला होता, म्हणजे प्रशांत पण करत होता पण तो थोडा अलूफ होता. मग त्यांनी ते BST नोकरी अमुक तमुक, आम्ही बँक ऑफ इंडियामध्ये लागलो होतो सगळे, असं ते सुरू झालं आमचं. आणि मग पाटकर डिरेक्टर झाला. मग नंतर बँकेमध्ये आम्ही एकत्र लागलो, तिथे सुद्धा पाटकर डिरेक्टर होता. त्यामुळे काय झालं, प्रत्येक प्रोजेक्टमध्ये त्याच्यावर काम करून केल्यामुळे कायम त्यावर राहिलो. आणि पाटकर वॉज अ सुपर डिरेक्टर. आजही त्यांनी 8 मला वाटतं 7 मराठी पिक्चर आणि 2 हिंदी पिक्चर केलेले आहेत आज.
आणि इज अ फंटॅस्टिक डायरेक्टर. मी नेहमीच म्हणतो की विजयनी जर वेळ वेळ म्हणजे घाई नाही केली एखाद्या प्रोजेक्टला, तर विजय हा चांगला डिरेक्टर आहे फिल्मचा. त्याला फिल्म लँग्वेज काय आहे ती माहिती. हम्म. त्यामुळे विजय पाटकरच्या आताही रोज म्हणजे आम्ही फक्त मला असं वाटतं की आम्ही राहतो वेगवेगळे, अदरवाईज आम्ही सोल एकच आहे आमचा. म्हणजे आम्ही आम्हाला ते जाणवतं ना, आम्ही हा, पाहिलेलं पण आहे आधी, yes. खूप वेळेला पाहिलेलं आहे. आणि आम्ही लोक खूप जेन्युन आहोत दोघंही. आज आज इतकी लोक आहेत, काय 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 करतात. खोटं नाटक खूप चालतं खूप आपल्या चालतं, ह्याला. खूप चालतं. तर त्याच्या अगेन्स्ट असतो मी नेहमीच. आणि मी आणि पाटकर बेसिकली. त्यामुळे आणि मला असं वाटतं काय माहितीये ना, आपण ज्या ज्या ठिकाणी काम करतो तिथे प्रतारणा कधी करू नये. खरं. तुम्ही केलीत ना, तर ती विद्या तुम्हाला प्राप्त असते ना, ती तुम्हाला सोडून जाते. सोडून जाते. मग तुम्ही कितीही चांगलं करा, म्हणजे तुम्ही चांगलंच करता, पण त्याला वरच्याची एक दाद लागते ना, ती नाही मिळत. एक वरची साथ आणि पाहिजे असते ते तुम्हाला. सक्सेसच नाही होत त्याचे प्रोजेक्ट. असे किती डिरेक्टर आहेत आपल्याकडे आता. बरं, येऊन गेले. आता सगळे आता पण 3-4 डिरेक्टर आहेत, ते प्रयत्न करतायत पण सक्सेस मिळत नाही, कारण तुम्ही प्रतारणा केली. बर, तर मग थोडं नाटकावर येऊ तुमच्या. आता जे करंट नाटक चालू आहे अजयबाई जोरात, हं. तर मग गेला एक AI महाबालनाट्य का म्हणलं गेलं, नेमकं त्याचा कन्सेप्ट काय थोडं सांगा ना मला. अगेन क्षितिज पटवर्धन हा मला ओळखत होता. हम्म. त्याचे वडील बालनाट्य वगैरे करतात इथे पुण्यामध्ये. आणि माझी यशवंत दत्तांबरोबर कधीतरी ते असायचे त्यांच्याबरोबर, त्यामुळे मला ते आठवतात. तर तशी ओळख पण होती आणि क्षितिज त्यामुळे पण ओळखत होता. मग क्षितिज पटवर्धननी मला अगदी विचारलं, साधारण आम्ही मार्चला विचारलं असेल त्यांनी मला, की मार्च नाही, त्याच्या आधी म्हणजे फेब्रुवारीत विचारलं की एक प्रोजेक्ट करायचा आहे आपल्याला, जरा तू आहेस का अवेलेबल, तू करशील का, म्हणजे फिल्म तुझे बाकी सगळे उद्योग सांभाळून घेणार. अरे करीन ना, का नाही करणार. तर मी खुश झालो. मी म्हटलं क्षितिज पटवर्धन म्हणजे काहीतरी पिक्चर असणार, वेब सिरीज असणार, काहीतरी मस्त. मग त्यांनी मला मार्च एंडला फोन केला परत, हा आपल्याला करायचंय. म्हटलं काय आहे, काय स्टोरी काय. नाटक करायचं. म्हटलं नाटक. मी घाबरलो. मी म्हटलं यार नाटकात एक तर मला कोण घेत नाही, कारण का मी रोज माझ्या पोस्ट असतात, रोज काही ना काहीतरी नवीन सोशल काहीतरी मीडिया चालूच फार असतं. ऍक्टिव्ह तुम्ही. हो. तर तो म्हणाला तुला कसं घेतील असं. पण नाही, मला या नाटकात तुला घ्यायचंय. आणि मी 18 वर्षानंतर नाटक केलंय. 18 वर्ष नाटकच नाही, 18 वर्ष नाटकच फक्त फिल्म्स आहेत तुमच्या, फिल्म सिरियल्स आहेत. हा. तर मी नाटकच नाही केलं. आणि मग म्हटलं, मग त्यांनी मला ती स्टोरी सांगितली. मग ए म्हटलं AI म्हणजे AIचा वापर म्हणजे आपण अनाउन्समेंटसाठी केलाय. ओके, आपल्या नाटकामध्ये लक्ष्मण बेर्डे आमची अनाउन्समेंट करतो. हो. हा. बर, नाही आणि पाहिलं यायचं आम्हाला लवकरच. आणि अभिनय बेर्डे असल्यामुळे त्याला जास्त महत्व आहे, मुलगा अभिनय असल्यामुळे. असल्यामुळे, तर त्याचा वापर, आता AIचा वापर तुम्ही बघतात खूप सगळीकडे, होतोय, खूप खूप होतोय, जोरात खूप आहे. म्हणजे तो चांगलाही आहे, वाईट पण आहे. वाईट पण आहे. आज तुम्हाला जापनीज भाषेत काही पाहिजे असेल, तुम्ही आता हिंदी भाषेत किंवा मराठीत बोललात की बाबा मला इकडून विरारला जायचंय, तर ते जापनीज भाषेत लगेच लिहून येणार, लगेच येतं आणि ते तुम्ही बोलू शकता. आता लँग्वेजचा प्रॉब्लेम आपण बोलायची पण गरज नाही, ते ऍप बोलून जातं लगेच. तर ते आता त्याचा AIचा वापर होता. आणि तो AIचा वापर ज्यावेळी त्यांनी त्या मित्रांना, US मित्रांना फोन केला, त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्याला वाटलं की काय कमर्शियल काहीतरी आहे. तर तो त्यांनी सांगितलं 2.5 लाख रुपये. 2.5 लाख. मग त्याची जी मित्र आहेत, मित्राचे मित्र, त्यांनी मला असं नाही, नाटक आहे, नाटकाची मर्यादा आहे, अमुक आहे, बजेट कमी. मग त्यांनी त्याला कळलं ते. मग त्याने ते तरी सुद्धा 50,000 रुपये दिलेत आम्ही त्याला. आमच्या या आजीबाई जोरातच्या नाटकाचा पहिल्या प्रयोगाचा खर्च, पहिल्या प्रयोगापर्यंतचा खर्च हा किती असेल असं वाटतं मॅक्सिमम? 50,000 धरून चालत 4-5 लाख तरी असेल. किती? 34 लाख रुपये. 34 लाख, बापरे. हॅट्स ऑफ टू दिलीप जाधव आणि चंद्रकांत कुलकर्णी, अष्टविनायक आणि जिगीषा ही संस्था आहे, त्यांना खरंच हॅट्स ऑफ.
त्यांनी वाडाचिरेमध्ये असेल, हेल्मेट हा, असेल, मोठे हे वगैरे ही सगळी नाटकं त्यांनी करावी, लेजेंडरी नाटक आहेत सगळे. त्यांनीच करावी, बाकी कोणी नाही करू शकत, दजूच नाही बापरे, शकत. 34 लाख 34 लाख. आता भूमिका नाटकावर. आता भूमिका सारखं नाटक आहे, हम्म. सचिन खेडेकर सचिन बऱ्याच खेडेकर. वर्षांनी नाटक करतोय, तर ते सुद्धा खूप सॉलिड नाटक आहे. अगेन ते क्षितिजने लिहिलेलं आहे. बरं. त्यामुळे हे नाटक त्याचं 34 लाख रुपये खर्च, आणि आम्ही सगळे म्हणजे मी असेल, पुष्कर असेल, नेनविती सावंत असेल, हम्म. मुग्धा असेल, आणि अभिनय बेर्डेचे पहिलं नाटक कमर्शियल, बरोबर. पहिलं नाटक त्यांनी केलं, आणि आम्ही 2.5 महिने रिहर्सल केलं. सुहासिनीची जादू आहे, ती स्वतः आली होती. हा. ती हल्ली जादू म्हणजे फार करत नाही, पण ते मला सांगा थोडं. ती सीईओ आहे मोठ्या कंपनीची, हा, मॅम, हा. कॉर्पोरेट, सुहासिनी. ती स्वतः आली आणि तिला विषय सांगितला, ती वेडीच झाली. ती म्हणाली आई शपथ नाही, कारण का आपण आणि आम्ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा विषय करतो अजिबाई गरज आहे जोरात. आजकाल. आणि गॅझेट मधून मुलांना कसं बाहेर काढायचं याच्यावर भाष्य करणारं नाटक आहे. आपण अ आ इ ई उ ऊ ए औ अम आ हे सगळे शिकत व्यंजन आलोय. आहेत ती शिकवतोय, किंवा आणि पण एक खेळीमेळीच्या वातावरणात. आज सुभाष नकाशेची 11 मुलं आहेत. किती? 11. सुभाष नकाशे तुम्हाला माहिती आहे, मोठा कोरिओग्राफर आहे. त्याने सगळे कोरिओग्राफ केलंय त्याने, अप्रतिम. तुम्ही वेड लागले, इट्स अ लुक लाईक ऑपेरा. आपण ब्रॉडवेत बसलोय आणि सगळे मुलं नाचतायत वगैरे, मजा करतात आणि फक्त सगळे. इंटरॅक्टिव्ह आहे. तिथून प्रश्न विचारला तर मुलं बोलायला लागतात हळूहळू, आणि अक्षरशः डोक्यावर घेतात. म्हणजे पुष्कर श्रोतीला बोलूच देत नाही. म्हणजे मी पुष्कर श्रोतीला बोलू देत नाही म्हणल्यानंतर म्हणजे इतकं, म्हणजे तो विचारतो ना की काय झालं, कोणाक बघितलं तुम्ही, तुमचे चेहरे असे किती झाल्यात, असं घाबरले काय तुम्ही. तो बोलतो मागे बघा, मागे बघा. लोक पोरं सगळे मागे मागे, तुमच्या मागे. म्हणजे इथे येतं स्टेजच्या इथे काही पोरं इथपर्यंत येतात, तुमच्या मागे आहे, तुमच्या मागे आहे, असं वगैरे. आणि मग तो आपण मराठी माणूस, आपण मागे नाही बघायचं, आपण पुढे बघायचं. त्याच्यावर पूर्ण लाफ्टर येतो. मग मी मागून बोलतो, आणि मग ते म्हणजे हे काहीच नाही. बाकी सगळी जी बाकीची प्रश्नांची उत्तर आहे, अस्वल कसं ती काय इतकी धमाल आहे ना या नाटकात, अप्रतिम. आणि ज्यावेळी नाटक संपतं त्यानंतर पालक डोळ्यात पाणी घेऊन मुलं तर डायरेक्ट आजीच्या खुशीत, आणि माझ्याकडे कोणी येतच नाही, रडतात. मला कित्येक लोक फोन लावतात आता, व्हिडिओ कॉल, हे बघ गेमाड याला बघ. अरे मी म्हटलं काय चाललंय. अरे यार काय, म्हणजे इतकं सॉलिड. म्हणजे क्षितिज पटवर्धन खरंच ग्रेट आहे, ग्रेट. हा माणूस आज सिंगम सारखा फिल्म लिहितो. जो आत्ताची फिल्म जी आहे राम आणि रामाचं, आपण सगळं म्हणजे तो आणि हे असं त्यांनी लिहिलेलं आहे नाटक, फिल्म. ते कोणती? सिंगम आत्ता आलेली नवीन. नवीन सिंगम. मी नसेल पाहिली अजून. अरे बघ अप्रतिम चालली पिक्चर. तर ती त्याने लिहिलेली आहे. किंवा आता छावाचं जे गाणं आहे ते त्याने लिहिलेलं आहे. किंवा बाकीचे सगळे लिरिक्स असतील, केवढी तरी गाणी आहेत हिट, सगळे गाणी आहेत क्षितिज पटवर्धनचे. तो स्वतः गातो, म्युझिक करतो. आमच्या नाटकाचं म्युझिक सुद्धा त्याने केलेलं आहे. अप्रतिम असा माणूस मला खूप दिवसानंतर भेटलाय. म्हणजे मी आज म्हणतो की आपल्याकडे आता मास्तर फक्त 3च राहिलेत असं मी म्हणत होतो. म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी, अतुल पेठे आणि वामन केंद्रे हे 3च आहेत आता. मी आता सगळ्यांनाच नाही, मला 4था मास्तर भेटला, दॅट इज क्षितिज पटवर्धन. मी लोकांना म्हणतो, लोक माझ्याकडे खूप लोक फोन करतात, सर आम्हाला काय करायला लागेल, ऍक्टिंग करायची असेल तर काय करायचं, असं तसं. म्हटलं काही नका करू. आणि मी वर्कशॉपच्या खूप अगेन्स्ट आहे. वर्कशॉप मध्ये लोक पैसे घेतात आणि काही करत नाही त्या मुलांसाठी. आजकाल काही फ्रॉड पण चालतात, फ्रॉडच असतात, ते मॅक्सिमम फ्रॉड असतात. कळलं. आता वर्कशॉप मी भरवतो, ते मला बोलवणार लेक्चर द्यायला, मग कोणाला पाटकरला बोलवणार, महिला त्याला बोलवी की जे केंकरेला बोलवणार, असं बोलणार. ते त्यांचं लेक्चर, एका लेक्चरनी काय होणार आहे.
काहीच नाही काहीच नाही. प्रॅक्टिकल तुम्हाला समजणार कसं? हा, मी सगळ्यांना म्हणतो की एकदा तुम्ही वर्कशॉप करा, कारण की तुम्हाला ते कळलं पाहिजे की बाबा ह्याला लाईट म्हणतात, त्याला माईक म्हणतात, बरोबर. यु नो ही डाऊन स्टेज काही आहे, टेक्निकल अपर गोष्टी पण स्टेज आहे. कळल्या पाहिजे. या टेक्निकल गोष्टी कळण्यासाठी ठीक आहे, ही विंग आहे, हे आहे, ते आहे. याच्यासाठी तुम्ही करा, पण परत नका करू, कारण त्याने तुम्हाला काही शिकता येत नाही. तर मी त्यांना म्हणतो की ही जी लोक आहेत, ही नावं घेतली आता, यांच्या रिहर्सल अटेंड करा. त्या नुसतं बसलात ना, बघितले तरी तरी तुम्हाला खूप खूप शिकायला आहे. त्यानंतर ऑडिशन बिडिशनसाठी मग आम्ही ऑडिशन करायचे, मग काय करूया, असं करूया. मी म्हटलं बघा, आता सगळं गुगलवर अवेलेबल आहे. इरफान खान घ्या, माधुरी दीक्षित, तुम्हाला जे सगळं आवडतो मिळतंय ऍक्टर, online. सगळं. ऍक्टर जो आवडता ऍक्टर आहे त्याचं सगळं आहे. सगळं ते आहे. बघा, करा, आरशात रेकॉर्ड करा, परत इकडे बघा, हे चुकतंय, ते चुकतंय, नाही एक परत या, परत करा. प्रॅक्टिस. तुम्ही स्वतः करा, स्वतःची स्वतः ऑडिशन हे करू शकता तुम्ही, आणि त्या रेकॉर्ड करा आणि पाठवा लोकांना. जसं आता चित्रपटाचा आपण आता महोत्सव केला होता, बरोबर. ते खूप छान ऍक्टिव्हिटी आहे. आशिष शेलार आपले सांस्कृतिक मंत्री यांनी पुढाकार घेऊन केलंय ते, आणि इतकं अप्रतिम आहे. आता आता मी रवींद्रमध्ये खूप 3 थिएटर झाले, अप्रतिम थिएटर्स फिल्मसाठी, थिएटर. आता त्यांनी सांगितलं की आम्ही फायनान्स पण करू लोकांना, ते जर आम्हाला चांगला विषय चांगलं वाटला वाटलं तर. तर. तर अशा गोष्टी आहेत. तर तिथे आता काय त्यांनी केलंय की एक एक तारीख आहे, कुठचा तरी दिवस आहे, त्याला आधी त्यांनी 4 दिवस फ्री ठेवलं होतं, पण आता तुम्ही महिन्यातला 1 दिवस की 2 दिवस आहेत की तुम्ही जायचं तिथे, आपलं नाव नोंदवायचं, काय नॉमिनल फी घेणार आहे, थोडेफार तास ना. थोडेफार, आणि पैसे घेतलेच पाहिजेत. पैसे दिल्याशिवाय मोफत काही द्यायचंच नाही कोणाला कधी, असं माझं मत आहे. त्याचं महत्व नाही कळत महत्व त्यांना. नाही. पैसे दिल्यानंतर महत्व कळतं. बरोबर. म्हणून मी म्हणतो की पैसे घ्यायचे, पैसे आता पैसे आहेत काहीतरी 400-500 रुपये, त्यामध्ये तुम्हाला जो पाहिजे तो पॅरा, जे सगळं तिकडे आहे आहे available. सगळं अवेलेबल. सगळं आपल्याकडे तो सामंत म्हणून आहे वर, ऑडिओ व्हिज्युअल बघणार, तर तो ते करतो आणि मग तो तिथे रेकॉर्ड करतो आणि तो आपल्याकडे ठेवून देणार. याच्या पुढे प्रोड्युसर्स, डिरेक्टर गेले, डिरेक्टरनी यावं आणि त्यांना वाटतं की आम्हाला असं असं करायचं. माझ्यासारखा एक माणूस पाहिजे, किंवा माझ्यासारखं, किंवा ह्याच्यासारखा एक माणूस पाहिजे, किंवा ह्याच्यासारखी एक मुलगी पाहिजे, तर ते कॅटेगरी केलेल्या असणार सगळ्या, लगेच रेडी रेडी नुसतं बटन दाबलं की चप लगेच आले. बघा, सिलेक्ट करा डिरेक्टर, तुला कोण कोण वाटतं, हे 3 वाटतात, तर या 3चे ऑडिशन दाखव, या 3 मधून तुला कोण वाटतं बेटर, ती वाटते, बोलो, हा नंबर घ्या, बोलवा. म्हणजे आता काय माहितीये, जेवढं आपण डिजिटल आणि ऑडिओ म्हणजे काय म्हणतो ऍडव्हान्स होतोय, तर मला असं वाटतं त्याचा आपण फायदा पण घेतला पण पाहिजे, आणि तो फायदा घेतला पण पाहिजे आपण. म्हणून मी आता सगळ्यांना सांगतो की तुम्ही तिकडे या, आपले ऑडिशन रेकॉर्ड करा आणि जा. त्यातून तुमचं नशीब आणि आपला अख्खा जो हे आहे ना, सगळा नशिबावर. ज्याचं नशीब बलवत्तर आहे ना, त्याला लगेच क्लिक, किंवा एखादी गोष्ट मी केलेली आहे पण ती क्लिकच नाही झाली तर काय उपयोग आहे. तिथे लोकांनी बघितलीच नाही तर तुमच्याकडे कोण, थोडी साथ पाहिजे. मला पाहिजेच पाहिजे, नशीब पाहिजे, तरच होऊ शकते इथे. आणि इथे खूप मेहनत आहे बरं. आणि मी नेहमी मुलं येतात त्यांचं फायनान्शियल पोझिशन काय ते विचारतो, कारण का मुलं कधी येतात, एक तर कॉलेज झाल्यानंतर येतात. आणि मी आता तर सगळ्यांनाच सांगेन, ऑडियन्स मी बघणाऱ्यांना पण सांगेन की जर तुम्हाला कोणाला पाठवायचं असेल आमच्या क्षेत्रात, तर त्याला चांगलं कॉलेज तुम्ही त्याला ऍडमिशन घेतली पाहिजे. 11वी पासून, 11वी 12वी आणि पुढची 3 वर्ष, 4 टोटल 5 वर्ष मिळतात त्याला. 5 वर्षामध्ये त्याला कळतं मी कुठे आहे, मला हे येईल का. कारण प्रत्येक वेळी ऍक्टिंगच असं नसतं, ऍक्टिंगच करायला पाहिजे असं काय ना. आपल्याकडे आता साऊंड असेल, बॅकग्राऊंड म्युझिक असेल, संगीत असेल, नेपथ्य असेल, काय कित्येक गोष्टी आहेत, बापरे बाप. डिझाईन असतं, कपडे डिझाईनचं एवढं तरी आहे. तुम्ही त्या प्रत्येक गोष्टीत आपण स्वतःला बघायला पाहिजे. आणि या 5 वर्षात तुम्हाला कळतं. जर तुम्ही चांगली कॉलेज, इकडचं SP आहे किंवा MIT आहे, ही जी कॉलेजेस नेहमी इंटर कॉलेजला पार्टिसिपेट होतात,
अशा कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घ्या. हम्म. आणि त्यावर घेतली की तुम्हाला ती ऍक्टिव्हिटी त्यांच्यात जॉईन एकदा केलं हम्म. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला रोल मिळेल अशातला पण भाग नाही. भाग नाही. बरोबर. कळलं? कसं होतं काही जण 10वी आणि 12वीला आहे ना अभ्यास करायचा नाही म्हणून मला ऍक्टिंग करायची किंवा नाही मला माझं पॅशन शोधायचं असं करतात. ते न करता थोडस नाही नाही थोडं सिक्युअर आधी. नाही नाही तुम्ही जायलाच पाहिजे. जसं आम्ही 5 वर्ष इमाने इतबारे काम पुळेकर केलं बरोबर तुम्ही. आम्ही राहिलो, हम्म. त्याच्यानंतरही राहिलो. त्यामुळे आम्ही आहोत. नाहीतर कोण नाहीतर मला वाटलं काय कोण हा कसला आहे चेहरा आहे तर काय आवाज भासाडा असं असं करायचं मला. अरे. पण तुम्हाला प्रॉपर आता मास्तर मिळणं पण कठीण आहे. ते पण अवघड आहे. आता कोणी शिकवायला वेळ नाही वेळ लोकांना. नाही. म्हणजे तयार पाहिजे सगळ्यांना. मला खूप वाटतं पण त्या डिरेक्टरला पण वाटतं की नाही मला तयारच पाहिजे. तो तयार करायला जात नाही. तयार नाही. ऍक्च्युली तयार करायला पाहिजे. आमचं असं मत. आता थोडस जुनं वाटत असेल, नाही जुनी नाही मत पाहिजे. पण हीच प्रोसेस आहे. ही प्रोसेस जर आपण कम्प्लीट केली तर आपल्यात काहीतरी होऊ शकतं. अदरवाईज खूप कठीण आहे. आता मला ज्यावेळी मुलं येतात फोन करतात ना आम्हाला काम पाहिजे तेव्हा मी खूप असा हे होतो काय होतं धस्त होतं मला. म्हणजे मी त्यांना एनकरेज नाही करत आहे मी तुम्हा सगळ्यांना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की शेवटी सर्व्हाइव्ह आपण आणि काय होतं ही जी मुलं आहेत ना ही सगळी 19 ते 18 ते 19 येतात आणि 26-27 वर्षापर्यंत करतात राहतात. आणि मग 27व्या वर्षी करतात अरे ना मी इकडचा नाही ना होते. काही होत नाही. मग काय करणार. मग त्याला जॉब पण मिळत नाही आणि सगळ्याच गोष्टीचा प्रॉब्लेम होतो. आज आम्ही इतकी वर्ष 2000 पर्यंत मी बँकेत होतो. 2000 साली म्हणजे मी नाहीच घेतली VRS. म्हणजे पाटकर आमचा पहिल्यापासून सॉलिड होता. घ्यायला लावली का? नाही त्याने नाही घ्यायला लावली पण त्याने घेतली. त्याने घेतल्यानंतर मी झालं ना माझा प्रश्न पडला. प्रदीपला विचारलं मी पटे काय नाही ना बाबा मी ना मला आईने त्याच्या आईने सांगितलं मी असेपर्यंत तू बँक सोडायची नाही. आई शपथ म्हटलं हा पण कट झाला. म्हटलं काय करू असं. तर मी माझे बॉस होते के दोशी म्हणून गुजराती आहेत. तर ते मला दरवेळी म्हणजे मी लेट यायचो किंवा काम तिकडे करून निघून जायचो तर ते मला दुसऱ्या दिवशी सही करायला द्यायचे. ते मला म्हणाले नाही वाडकर तुम्ही करा कारण का मी तुम्हाला इतक्या वेळा सोडतोय इतक्या वेळा तुम्हाला सांभाळून घेतोय तर मी तुम्हाला सांगतो तुम्हाला काही मरणच नाही येणार. तुम्हाला काम मिळतच राहणार आहे असं ते बोलले. म्हटलं मग पाट्याला बोललो काय करू पाट्या मग ते घे रे तू. मग घेतलं. मग भरला मग कुलकर्णी म्हणून होते आमचे पर्सनल डिपार्टमेंट साधणारे कुलकर्णींकडे मी गेलो. दिलं वेडायच काय तू अरे तुला काय प्रॉब्लेम आहे. आणि मी रिकन्सिलेशन बघायचो त्यावेळी बँकेतले फ्रॉड अमुक तमुक के दोशी आणि मी दोघं आम्ही एकदम एक्सपर्ट होतो त्यात. अक्षरशः मला माहिती नाही आता त्या तिथे असेल गोडाऊन मध्ये तर ते गोडाऊन मध्ये टॉवेल त्यानंतर साबण आंघोळीची सगळी आतली वस्त्र त्यानंतर पॅन्ट एक शर्ट सगळं ठेवलेलं होतं. हे शेवटपर्यंत होतं मी सोडलं तर ते आम्ही करायचो आणि एवढा त्या घुसून त्यातून ते काढायचे. आता सगळं डिजिटल झालंय पण पूर्वी नव्हतं. पूर्वी तेच पेपर महत्वाचे असायचे सगळीकडे ठेवलेले. मग ते काढायचे मग ते धूळ घाण अरे सगळं माखलेलं असायचो आम्ही. मग 4 वाजता जाऊन आंघोळ करून मग निघायचं. तर त्यांनी मला सांगितलं की तू घे. मग म्हटलं चला घेऊया आणि मग ती VRS घेतली. मग मला ते म्हणाले तुला काय प्रॉब्लेम काय तू मॅनेजमेंटचा माणूस आहेस तुला अजिबात नाही सोडणार मी नाही करणार त्यावेळेस. म्हटलं असं काय करता. नाही तुझं तर निघ चल. आलो मी म्हटलं सरांना के दोशींना म्हटलं माझं त्यांनी सँक्शन नाही केलं तू सही करून दिलायस ना बाकी मी नाही त्यांना मी दिल्यानंतर काय मला पाहिजे ना तुम्ही द्यावीच लागेल. हा तर मग शेवटच्या दिवशी त्यांनी मला परत बोलावलं. 31 तारीख होती शेवट लास्ट 31st बोलवलं आणि बसवलं चहा वगैरे तिला आणि बघ अजून विचार कर जेवण अजून विचार कर बघ हा चान्स मिळणार नाही परत खूप त्रास होईल तुला. मी नाही सर
मी घेतलंय डिसिजन. ठीक आहे करून मग त्यांनी ते सँक्शन केलं आणि मग झालं VRS झाली वगैरे. 6 महिन्यानंतर पुन्हा बोलवलं त्यांनी मला. ते म्हणाले अरे बरं झालं तू गेलास, नाही तर वाट लागली असती तुझी. कारण काय झालं इतक्या लोकांनी घेतली ना VRS, माणसं कमी झाली ना, त्यामुळे जबाबदारी पडली डिपार्टमेंटला. त्यावेळी नाही तर आमच्या डिपार्टमेंटमध्ये तुला सांगू का, आमचं ओव्हरड्राफ्ट डिपार्टमेंट होतं, कमीत कमी 10 लोक हे फुकटचा पगार घेते. पूर्वी बँकांमध्ये होतं ते, मोठमोठ्या बँकांमध्ये, स्टेट बँक सगळीकडे अशी 4-5 लोक स्पोर्ट्सची ठेवलेली असायची. ते स्पोर्ट्सचं टायमिंग, स्पोर्ट्सचं त्यांचं असेल त्यावेळी ते निघायचे. तसं होतं मी पण, कळलं ना. तर ते म्हणाले काय तू असं करून ते पण गंमत आहे. पण बँक ऑफ इंडियाने आम्हाला खूप दिलं. आजही बँक ऑफ इंडियावरची खूप उपकार आहे, सपोर्ट केलं त्यांनी. खूप खूप सपोर्ट. आणि म्हणजे मी अमोल पालेकर असताना पण होतो त्या डिपार्टमेंटला. अमोल पालेकर जायच्या आधी तिथं सेम डिपार्टमेंट, ओव्हरड्राफ्ट डिपार्टमेंटला. राजन तामाणे पण तिथेच होता. आम्ही दोघं एकाच ठिकाणी. त्याने VRS नव्हती घेतली, त्याने झाली 10-1 वर्ष घेऊन राजननी, पण त्याने पण नव्हती घेतली. पण खूप आयुष्यात खूप मजा केली आणि खूप काही शिकलोय. वा. तर सर मगाशी आपला विषय चालू होता नाटकाचा ना, तर आता नाटक नाही का परत पुनरुज्जीवित होते असं म्हणतात की खूप ऍक्टर सुद्धा नाटकाकडे वळतात किंवा प्रेक्षक सुद्धा आता हाऊसफुल होतात नाटक. तर मग काय वाटतंय का होतंय म्हणजे आम्ही तर पहिल्यापासून, म्हणजे पुळेकरने आम्हाला तेच शिकवलं, किंवा नसीरभाई बरोबर काम करताना, किंवा पंकज कपूर बरोबर काम करताना, राकेश बेदींबरोबर काम करताना, वो बोला जयवंत कभी भी ध्यान रखना. आज पण राकेश बेदीवर थिएटर करतात. कसं होतं काय माहिती का, थिएटरमध्ये जे आहे, थिएटर आणि फिल्म या 2 गोष्टी कायम राहणार. काही होतं, दुनिया इकडची किती डिजिटल होते, अजून काहीतरी जादू होते, अजून असं मनातल्या मनात दिसेल असं पण होईल. पण शेवटी इथे मी बोलतोय आणि तू बघतोयस, यातली जी मजा आहे लाईव्हची, ती वेगळी आहे. लाईव्ह मध्ये लाफ्टर. आता मी नसीरभाईंना प्रश्न केला होता एन्काउंटर फिल्म करताना. मी म्हटलं आपण नाटकामध्ये कसं आहे, टाळ्या आल्या की आम्ही थांबतो ना, पुढची लाईन बोलत नाही, तेव्हा आपल्याला कळतं ना टाळ्या वाजतायत. पण नसीरभाईंना म्हटलं आप क्यों कैसा पॉज लेते हो, ते पॉज घ्यायचे रे. मी म्हटलं कैसा क्या पॉज लेते हो आप. ते म्हणाले जयवंत म्हणतात मला आजही. तर ते म्हणाले की जब तक कैमरा लेंस तेरे को ऑडियंस करके पता चलेगा ना जिस दिन, उस दिन से तेरी प्रॉब्लेम मिट जाएगी. ते थांबायचे रे. हॅट्स ऑफ. मला माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे पहिले दिग्दर्शक माझे बेबंदशाही मामा पेंडसे आहेत, त्यानंतर विश्राम बेडेकर, पुरुषोत्तम दारवेकर, त्याच्यानंतर पुरुषोत्तम बेडे किंवा कुमार सोनी, हे सगळे नंतर आले. पण ही पहिल्या सुरुवातीच्या वेळात मला खूप चांगले डिरेक्टर मिळाले. दामू केंकरे माझे फिल्म मधले पहिले डिरेक्टर आहेत. 1985 साली तुझ्यापासून करमेना. कळलं की जुनी. हा 1985 साल, म्हणजे माझ्या जन्माच्या आधी 13-14 वर्षाची गोष्ट आहे काही. तर पहिली फिल्म आमची, मी विजय पाटकर, राजन तामाणे, अजित सातबाई, इकडचे पुण्याचे नवरा बायको, हे सगळे, वर्षा उसगावकर, पहिली फिल्म आमच्या सगळ्यांची. कळलं. आणि त्यावेळेचे दामू केंकरे डिरेक्टर किंवा त्याच्यानंतर सगळे डिरेक्टर मला फिल्मचे, म्हणजे एन चंद्रा असेल, ही सगळी लोक भेटत गेली. त्यामुळे खूप फरक पडला. त्याला पुन्हा एकदा म्हणतो, पुन्हा नशीब लागतं, या तुला चांगल्या लोकांकडे काम करायला मिळणं. मला गँग खूप चांगली भेटली. नाही, ती मिळत गेली. आणि मी कधी असा विचार नाही केला रोल मोठा आहे छोटा आहे काय, त्या रोलचा इम्पॅक्ट काय पाहिजे, कसं पाहिजे, ते पुळेकरनी मला कधीतरी सांगितलेलं होतं. ते माझ्या डोक्यात आजही आहे. कळलं. त्यामुळे बघ माझे सगळे रोल, सरफरोश असेल, मकबूलमध्ये जास्त सीन आहेत, किंवा बेबी असेल किंवा तेजाब, हे सगळे रोल्स बघशील ना, तसं
मोठे रोल्स, तेजाबचा मोठा रोल आहे, पण बेबी वगैरे, पण त्याचा जो इम्पॅक्ट आहे ना तो इतका सॉलिड आहे. कळलं ते लगेच उठून दिसतं हा, लगेच. ते तुम्हाला कळलं पाहिजे कुठे काय करायला पाहिजे. ते नशीबच आहे, मला असं वाटतं ते नशिबानं तुम्हाला मिळतं असं मला वाटतं. बरं, मग तुम्ही जेव्हा एखादं पात्र करता तर मग त्याच्या आधी तुमचं कशी तयारी असते किंवा अभ्यास. पात्रात कशी घुसता, अभ्यास कसा करता? मी जनरली म्हणजे डिरेक्टरचा ऍक्टर आहे. हा, डिरेक्टरवर म्हणजे डिरेक्टर जे बोलेल ते, ते करायचं. कारण का मला असं वाटतं सगळ्यात अभ्यास केलेला असतो डिरेक्टर. डिरेक्टर असतो. आता मला तू एक रोल सांगितलास तर मी काय करतो, माझा रोल काय आहे, माझ्या रोल बद्दलच मी विचार करतो. हा, बरोबर. जनरली तुम्ही सगळ्याच रोलचा विचार केला पाहिजे ज्यावेळी तुम्हाला एखादा रोल ऑफर होतो. पण तो रोल ज्यावेळी तुझ्याकडे येतो ना त्यावेळी मी डिरेक्टरच ऐकतो, पण मी आर्ग्युमेंट करतो त्याबरोबर. आता तुला हे काय दिसतंय, माईक दिसतं बरोबर, पण मी त्यावर बोलतो नाही हा माईक नाहीच आहे, हा ही स्टँड आहे. तो बोलतो नाही माईक आहे. अरे नाही बाबा स्टँड आहे. किंवा असं उलट धरू, मला हा माईक वाटतोय बरोबर, पण तू बोलतो हा स्टँड आहे. मी बोललो नाही माईक आहे. हे काय माईक आहे, हॅलो 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 माईक. तो बोलतो नाही स्टँड आहे. पण ज्यावेळी डिरेक्टर फायनल बोलतो ना स्टँडच आहे, त्यावेळी मी पण त्याला स्टँड म्हणून बघणार ना, तेव्हा समोरच्या ऑडियन्सला पण तो स्टँडच दिसणार. कळलं? कारण डिरेक्टरची एक विजन आहे, त्याने अख्ख्या स्क्रिप्टचा विचार केलाय, बोलतात ते बरोबर, अख्ख्या स्क्रिप्टचा विचार केलाय. आपल्याकडे बऱ्याच वेळा काय होतं, पिक्चर मध्ये एखादं कॅरेक्टर असतं आणि ते नंतर कुठेतरी ब्लास्ट होतं किंवा असं असतं. पण काही लोक आपण बघतो ना ते पहिल्यापासूनच एकदम असं कसं होतं, हे नाही हे नाही हे नाही. मग ज्यावेळी एंडला जिथे जायचंय या पट्टीत, तो पट्टीत जाऊच शकत नाही. किंवा मग ती त्याचा जो ग्राफ आहे, त्याचा ग्राफ जो आहे तो सगळा त्या डिरेक्टरला माहिती असतो. त्यामुळे मॅक्सिमम वेळा म्हणजे आर्ग्युमेंट केलीच पाहिजे तुम्ही. बरोबर, शेवटी कळलं पाहिजे काय नाही. आपण नट आहोत, आपण शेवटी मी माझ्या रोल बद्दल पण विचार करतोच ना, बरोबर. त्यामुळे ते पण आर्ग्युमेंट केली पाहिजे, पण एवढं नक्की. पण ज्यावेळी डिरेक्टर म्हणतो त्यावेळी तुम्ही तेच पकडून चाललं पाहिजे. तर मग सगळ्याच गोष्टी, सगळेच लोक बघतात की हे स्टँडच आहे ना, त्यामुळे समोरच्याला पण दिसतं स्टँडच दिसतं असं आहे. बर, तर मग तुम्ही थिएटर पण केले, तुम्ही सिरियल पण केल्यात, तुम्ही फिल्म पण केल्यात, प्रत्येकाची वेगळी वैशिष्ट्ये स्पेशालिटी आहे. मग तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं? ऑफकोर्स नाटक आवडतं. कारण नाटक काय एक गोष्ट अशी आहे ना, आता आजीबाई जोरात आज आमचे 120 प्रयोग जास्त झाले, किंवा माझ्या आधीची सगळीच नाटकं बायको असून शेजारी, आपण त्याला प्रयोग म्हणतो आणि प्रत्येक प्रयोग म्हणतो. प्रयोग म्हणजे आपण प्रयोग करतो ना, प्रत्येक वेळी नवीन वेगवेगळे. त्यामुळे मला असं वाटतं की मला बाथरूम मध्ये खूप चांगलं सुचतं. मी आता इथून काहीतरी गेलो आणि मग अरे यार अजून हे बोलायला पाहिजे होतं असं मला वाटणार. कळलं? हे मी आता हे छापणार ना, हे परत नाही करू शकत. बरोबर. पण हेच नाटकात, हे जर नाटक असेल तर मी नाटकात दुसऱ्या दिवशी येऊन रिहर्सल कर, तू हे बोल. तो नाटकातला फरक आहे. आणि बाकी लाईव्ह रिस्पॉन्स सगळा आहेच. म्हणजे आज सिरियस नाटक करताना पण आम्ही लोक असे होतो, तो श्वास असतो ना समोरच्यांचा, तो अक्षरशः अंगावर येतो. शांतता असली तर मग ते पण असं 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 होतं ना ऑडियन्स, तेव्हा घाबरतात किंवा असे मोमेंट आहेत हा, त्या तुम्हाला सगळ्या अशा लाईव्ह मिळतात. ते आणि फिल्म म्हणजे प्रत्येक वेळेस एक नवीन किती ऍडिशन काही चान्सेस आहे, तर फिल्म मध्ये नाही, सिरियल मध्ये नाही, सिरियल मध्ये नाही, कुठेच ओटीटी मध्ये पण नाही, इथं पण नाही. एक छापलं संपला विषय. तिथे प्रत्येक वेळेस नवीन काही ऍडिशन केली, काहीतरी घातलं नवीन आणि खूप सुचत असतं. आणि नक्कीच ना, आपण शेवटी माणूस आहोत, त्यामुळे आपण वेगवेगळं वागणं आपलं असतंच. आणि म्हणून नाटक हा माझा अतिशय जवळचा विषय आहे. म्हणून मला 18 वर्ष नाटक करताना सुद्धा मजा येते. आज आम्ही खरंच एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे नाटक करतो. त्याची गरज पण, त्या नाटकाची गरज आहेच, पण
तुला म्हटलं ना मी पहिल्या प्रयोगापर्यंत 34 लाख रुपये खर्च करणं. सोपं नाहीये. 34 आज तुला लाख. विचार 2 बस आहेत तिथे. तू आला होता बरं. 2 बस आहेत, 2 बस. एवढं सामान आहे. 2 बस तेवढं. बापरे! तू पाहिलं का? हो मग. बापरे! 2 बस सामान आहे. पोरं केवढी आहेत विचार. केवढी? खूप जण होते. खूप जण. म्हणजे मी म्हटलं ना 11-12 तर हा नाही मी काही पाहिलेत रील्स वगैरे हा. की स्टेज पूर्ण भरलेला असतो त्याच्यामध्ये. हो अगदी अगदी. तर त्यामुळे हॅट्स ऑफ टू आमचे दोन्ही प्रोड्युसर. ग्रेट ग्रेट वा. असं नाटक करणं. म्हणून ना आम्ही आमच्या नाईट्स म्हणा की आम्ही कधी विचारलंच नाही. मी कधीच नाही विचारलं. तर आम्ही लोक सगळेजण ज्या उत्साहानं ज्या 2.5 महिने तर रिहर्सल करत होतो. आज पुष्कर श्रोत्री हा एवढ्या पाय लावून त्याच्यावर उभं राहून एंट्री मारतो. सोपं नाही ना आपल्याला नॉर्मल माणसाला करणं. अरे ते करायला किती मेहनत घेतली माहितीये. आधी एवढेच पाय, मग तेवढेच पाय, मग असे नको नाही तर सोपं नाही. आणि स्टेजवर यायचं चालत आणि तो पूर्ण 10 मिनिटाचा सिक्वेन्स करायचा. एक तर नाटक करणं हीच मोठी एक अवघड गोष्ट थोडीशी आहे. कारण 3 तास तुम्हाला 2 तास लाईव्ह करावं लागतं. नाही त्याचा प्रश्न सोपं नाही. पण नाटकात मजा आहे. नाटकात मजा आहे. म्हणजे आता इथं 1 तास लाईव्ह चालल्याच्यात मजा आहे. मध्ये त्यात काय मजा नाही. मजा नाही. आणि प्लस ऍक्टर आणि ऍक्टरची देवाणघेवाण समोरासमोर. आणि काय वेळी त्यावेळी सुचतात पॉजेस करताना नाटक. कळलं ते वर्कआउट करणं त्यातली गंमतच वेगळी आहे. आमच्या नाही का लहानपणाची हिरो म्हणू शकतो आपण लक्ष्मीकांत बेर्डे किंवा ज्यांचे सिनेमे बघून आम्ही दे दनादन म्हणा की असे पिक्चर बघितले. तर मग त्यांच्यावर तुम्ही काम केले बरोबर. लक्ष्मीकांत बेर्डे म्हणा किंवा अशोक सरांबरोबर बरोबर. तर मग लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दल काय सांगता येईल. लक्ष्मणाबद्दल काय सांगता येईल. लक्ष्मीकांत बद्दल काय बोलले. आज माझं भाग्य समजतं मला अभिनय बेर्डेवर नाटक करायला मिळतं. पण त्याचा हात त्याच्या डोक्यावर आहे. आज तो 25 वर्षाचा आहे. पण तुम्हाला स्टेजवर तो 12 वर्षाचा दिसतो. चांगलं ती एनर्जी लक्ष्मीकांतची एनर्जी आहे. सगळी जी एनर्जी आम्हाला म्हणजे आज लक्ष्मीकांत असता तर आम्ही आज अजून कुठेतरी असतो. मराठी इंडस्ट्री कुठेतरी असते. मराठी इंडस्ट्री असतीच पण आज तो प्रोड्युसर असता आणि खूप मोठा असता. म्हणजे त्याला व्यवहार माहिती होतं, सगळं माहिती होतं. पण गेला सोडून तो आम्हाला. पण ज्या माणसानं आम्हाला अक्षरशः घडवलं म्हणजे पहिल्या पिक्चर पासून त्याबरोबर काम केलं. आणि म्हणजे आता लक्ष्मीकांत हिरो असायचा ना त्यावेळी. म्हणजे त्यावेळी म्हणजे अशोक मामाला सुद्धा तेव्हा तो ज्यावेळी आला लक्षात त्यावेळी अशोक मामाला सुद्धा थोडं कमी काम होतं. तेवढे फिल्म्स मिळायचे म्हणजे पण तेवढे नाही. तर आता डिरेक्टर आला की तो तुझ्याकडेच येणार नाही. बरोबर. एक मेन हिरो हे स्क्रिप्ट वाचलं विचलं की मग करणार का. हो करणार. पण एक लक्षात घ्या हा जो रोल आहे सरपंचाचा तो वाडकर करणार. हा जो आहे पुनीमचा रोल तो हा करणार. मग हा विजय कदम करणार. हा विनय हेडेकर करणार. असं तो ठरवायचा ते. आणि आता बाकीचे तो डिरेक्टर बाकीचे रोल तुम्ही कोणालाही घ्या तुम्ही ठरवा. पण म्हणून त्या प्रत्येक फिल्म मध्ये आम्ही होतो. आणि त्याचं कारणही असं होतं की आमची ट्युनिंग म्हणा किंवा गिव्ह अँड टेक असेल आमचं ते एवढं सगळं म्हणजे काही सांगावंच नाही लागायचं. नुसतं आम्हाला सिच्युएशन दिली ना की हे असंच आहे करा तर आम्ही त्याच्यावर धमाल. म्हणजे डिरेक्टर काय वेळी म्हणत बस अख्खा पिक्चर याच्यावरच करायचा नाही आपल्याला असं असायचं. त्यामुळे त्याच्याबरोबर व्यवहार शिकलो. त्याच्याबरोबर सगळ्या गोष्टी शिकलो. त्यासारखा माणूस मिळणं म्हणजे कठीण आहे. आणि आज स्वानंदी असेल त्याची मुलगी आणि माझी मुलगी त्यांचं बोरनाळचं जेवण बिवण एकत्र केलं किंवा आम्ही मठामध्ये पहिलं नामकरण केलेलं आहे असं सगळं. आणि माझ्या प्रत्येक गोष्टीला तो हजर असायचा. मी पाटकर म्हणा आम्ही सगळे. पण त्यासारखा माणूस मिळणं ना खूप खूप कठीण.
म्हणजे लक्ष्मीकांतचं नाव घेतल्यानंतर माझ्याकडे तरी दुसरा हे नाही राहत. हम्म. हा, ते डोळ्यात पाणी यायलाच पाहिजे 101. आज तो हसायला पाहिजे होता. खरंय. आज एवढा खुश असताना आणि ही 2 पोरं प्रियानी ज्या पद्धतीने वाढवले, नाही नाही ते इट्स कमाल हॅट्स खरंच. ऑफ टू कमाल. त्याचं स्प्रिंगडेलला इकडे ऍडमिशन मी आणि प्रिया घ्यायला आलो होतो. एवढूसा तो तेव्हापासूनचा माहिती आहे. हम्म. त्यामुळे पण तो असायला पाहिजे होता आज इंडस्ट्रीत. आज इंडस्ट्री आणखीन कुठेतरी थोडं असते. ते असते. बरं एखादा किस्सा सांगता येईल का जो जनरली कोणाला माहित नाही किंवा कुठं शोवर बोलले नाही तुम्ही किंवा कोणाला माहित नसेल असं लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दल, लक्ष्मामाबद्दल? नाही, ऑलमोस्ट आम्ही माझ्या बऱ्याचशा ब्रॉडकास्टला बऱ्याच गोष्टी बोललोय त्याच्याबद्दलच्या. पण आता असं आहे ना की आता काय तसं राहिलंच नाही. इतक्या ठिकाणी इतकं आम्ही बोललं. हा. आणि आम्ही अतिशय जवळचे असल्यामुळे त्यामुळे प्रत्येक शो असेल बघा त्यामध्ये आम्हाला बोलवणार, सगळ्या याच्यामध्ये आम्हाला नेहमीच हे केलेलं आहे. त्यामुळे तसं आता मला इमिजिएटली नाही आठवत आहे. पण ही इज अ जेम ऑफ पर्सन. खूप 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 म्हणजे खूपच ग्रेट माणूस होता. नवरा माझा नवसाचा तुमचा जो जोरला होता तर त्याच्यामध्ये जागेपणी घोरतो आणि झोपल्यानंतर अंगठा चोखतो, हे कुठून आलं होतं नेमकं हे ते सांगा थोडंसं मला. त्याचे तेव्हापासून मला मनात विचार माझ्या की हे आलं कुठून? नाही, आलं ते ऍक्च्युली संतोष पवार आपला रायटर आहे त्याने ते लिहिलं होतं आणि माझ्याकडून करून घेतलं ते सरांनी घेतलं. हा. सचिन सर. आणि ती पण फिल्म एवढी ग्रेट होती जी आयुष्यामध्ये माझ्या एक आणखीन वेगळा पडावा आहे तो आमचा. आज 20-22 वर्ष झाली त्याला. तरी अजून लोक पाहतात आणि हसतात पण. अरे आज म्हणजे नवरा माझा नवसाचा 2 2 आलं आलं. आता. पण खोटं वाटेल तुम्हाला ऑडियन्स की नवरा माझा नवसाचा 2 आत्ता या वर्षात जेवढे पिक्चर आलेत त्यातली हिट पिक्चर म्हणजे नवरा माझा नवसाचा 2 आहे. ज्यामध्ये काही टेक्निकली किंवा असं तसं नाही, या फार त्या असं. काही नाही. एकदम निखळ विनोद, निखळ आपल्या सिच्युएशनल कॉमेडी अशा सगळ्या असल्यामुळे लोक ती आजही त्याला आज त्याचा जवळजवळ मला माहिती नाही सरांनी बहुतेक 24-25 कोटीचा बिझनेस केलाय. म्हणजे सरांना नाही म्हटलं तरी 10-12 कोटी नेट प्रॉफिट मिळालेला आहे. बाप. आजपर्यंत कुठचाच पिक्चर चाललेला नाही. आत्ता 2 फिल्म चालत आहेत आपल्या त्या म्हणजे थांबायचं नाही. हा तो पण एक चांगला ती आणि गुलकंद ही 2 पिक्चरलाच लोक आता जात आहेत. आहे. पण पुन्हा एकदा तो प्रॉब्लेम आलाच आपल्या इंडस्ट्रीचा की दोन्ही पिक्चर एकाच दिवशी आले. क्लॅश झाले त्यांच्या टेस्ट वगैरे. त्यामुळे तो तुमचा बिझनेस इकडे तिकडे होतोच तो थोडासा. पण नो डाऊट पण नशिबानं ते अजूनही चालत आहेत, अजूनही लोक जात आहेत, त्यांना पैसे मिळतीलच. पण तेवढे नाही मिळणार जेवढे आमच्या सरांनी कमवले. नाही. आणि सरांची डेअरिंग बघा, या वयामध्ये त्यांनी स्वतः डिस्ट्रीब्यूट केली. सोपं नाही आहे फिल्म बनवून ती दाखवणं, स्वतः दाखवणं सगळ्या थिएटर्सना आणि सगळे टेक्निकली, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि नवरा माझा नवसाचा फर्स्टला ज्यावेळी आम्ही वाचन करायला बसलो होतो नाट्यसंकुलात, म्हणजे यशवंत नाट्य मंदिर जे आमचं नाही, यशवंत नाट्य मंदिर आपलं माटुंगेत, तर बसलो होतो सगळी कास्ट आणि संतोष पवारांनी ते वाचलं होतं. आणि आम्हीला सवय आहे मला पाटकरला घड्याळ लावायची, आम्ही 3.25 तास वाचलं. अरे म्हटलं बापरे. आम्ही गेलो सचिनजी बाजूला, सचिनजी 3.25 तास वाचलंय. अरे फिल्म किती मोठी होईल. अरे हो रे. तिथे आम्ही प्रशांत दामले पहिला कट झाला, त्यात प्रशांत दामले त्यात होता. हा, तो पण यायचा गाडीमध्ये आमच्यावर अंताक्षरी खेळायचा. मग त्या स्टॅच्यूला बघणार उतरणार असंच होतं ते. पण त्याला अख्खाच्या अख्खा तिकडनं काढला, कट केलं. मग आणखीन काही गोष्टी कट केल्या. आणि मग प्रोसेसमध्ये सुधीर जोशी पण होते, ते दाव्यावर असतात वगैरे वगैरे वगैरे. मग ते येतात बितात, ते सगळं कापलं, बरंच कट केलं म्हणजे बरंच. इवन दो रत्नपारखी हा निखिल रत्नपारखी आपला, याने सुद्धा त्यात रोल केला, आम्ही शूट केला ते. भैया
भैया, मुंबईचा भैया दाखवलेला, भैया हा, येतो हा, हा. आणि मग तो येतो, बघतो आणि जातो. पण तेही आम्ही कापलं, कारण नंतर सरांना वाटलं की नको, ही कॉन्ट्रोवर्सी होईल कदाचित, हा, भैया आणि मुंबई होऊ आणि शकतं होऊ कदाचित. शकतं, म्हणून ते कापलं आम्ही, अख्खाच्या अख्खा रोल कापला. असं ते कमी होत 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 2.5-3 तासाची तरी पिक्चर पण तो मोठा फिल्म आहे ती, तरी पण मोठी फिल्म आहे ती. तरी मोठी फिल्म. पण हॅट्स ऑफ टू सचिनजी यार, काय मेहनत, आणि आम्ही सगळेजण. आणि त्यात मी 21 दिवस मला वाटतं असोसिएट डिरेक्टर होतो. बरं. कारण कसं का काय? सचिनजीचा एक डिरेक्टर होता, तरंग वैद्य, हम्म. त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे तो नाही बोलला. ते नव्हते. पण आता सचिनजी, आणि 12 वर्षानंतर फिल्मवर येत होते, हा. मीडिया चेंज झाला होता, आणि अविनाश ठाकूर होता, समीर विध्वंस त्याला असिस्ट होता आधी. समीर विध्वंस तुमच्या आपला, आधी, तुमच्या आधी. नाही नाही नाही, तिथे त्याच वेळी तिथेच. हो. समीर विध्वंस पण हा. होता, पण तो आजारी पडला, कोकणामध्ये शूटिंग, हा. आजारी पडला, तो गेला घरी, त्यामुळे तो नाही राहिला तिकडे. आणि तो असिस्टंट होता समीर विध्वंस. तर तिकडे मी असिस्टंट झालो. मामा आणि पाटकर म्हणाले की वाढायला घे, कारण का तुला मदत होईल. मग नेक्स्ट डे पासून मी ते असोसिएट डिरेक्टर झालो. आणि मग माझी एन चंद्रा, जॉन मॅथ्यू, हे स्कूल माझं, ए विंग, म्हणजे ए अँगल, बी अँगल, सी अँगल, डी अँगल, असं अँगल वाईज शूट करायचे ते. त्यामुळे ते सुरू केलं मी सगळं. आणि मी आदल्या दिवशी म्हणजे रूममध्ये बोलवायचो सगळ्यांना, संजय मेमाणे, संतोष फुटाणे, सगळे त्यावेळेस फक्त सरांचं आणि माझं डिस्कशन, कुठचे सीन वाचायचे, हे 4 सीन करायचे, हे 3 सीन करायचे. मग मी म्हणतो नाही नाही, एक सीन करून घेऊन ठेवूया, तो पण वाचतो, म्हटलं लागलं तर करू आपण. आणि आम्ही प्रत्येक वेळी 4 सीन केले, आणि वाचायचो मी. मग ते काय प्रॉपर्टी वगैरे मी सगळी काढलेली असायची, मग मी काउंटर चेक करायचो त्यांच्यावर. मग ते हे ओके, हे नाही आहे, हे झालं. मग मी सरांना म्हणत, पहिला सीन कुठचा करणार, हा करणार. मग मी म्हणायचो सर कुठून सुरू करूया, तर मग संजय मेमाणे त्यांचं डिस्कशन व्हायचं. तो म्हणणार मी या 3ऱ्या सीटवर कॅमेरा माउंट करणार. मग मी लगेच संतोष फुटायला सांगतो, 3ही चेअर काढायचे सकाळी, इथे कॅमेरा माउंट होणार आहे, वगैरे वगैरे. आम्ही, खोटं वाटेल तुला, आम्ही इंद्रप्रस्थवरून 18 किलोमीटर यायचो, तिथे कोलाडला यायचो आंघोळ करून, आणि हे लोक इकडनं बाकीचे रोयावरून यायचे. तो आमचा बेस होता, तिथे मेकअप, नाश्ता सगळं व्हायचं. आणि 8:30ला आमचा पहिला शॉट ओके करायचो आम्ही, सकाळी 8:30ला पहिला शॉट. आजकाल उठत नाही बरेच नाही. आणि ते शिकलो मी राजन वागदरेंकडून. राजन वागदरे अगेन माय स्पेशल गुरु, म्हणजे त्याला आम्ही कॉमेडी डॉन म्हणतो. आज जितक्या सिरियल तुम्ही नावं घेईन मी आता, कभी इधर कभी उधर, नंतर येस बॉस, त्यानंतर 2 और 2 5, त्यानंतर माधुरी दीक्षित, त्यानंतर फिल्मी शो चालायचा, गाणी यायची बघ मध्येच, स्किट, आणि लक्षा, शफी नामदार आणि स्वरूप संपत, असे ते शो, हे सगळे शो डिरेक्टेड बाय राजन वागदरे. त्याकडून मी शिकलो. त्याकडे नेहमी सिरियलमध्ये त्याच्या आजही तो चालू आहे, आता पण करतो. तर राजन वागदरे काय करतात, पहिल्या सीन मध्ये एक पण लेडीज नसणार. का? कारण पोरं काय फाट तयार. त्यामुळे पहिला सीन 7ची शिफ्ट असेल ते लगेच, म्हणजे त्यांचा सीन होईपर्यंत बायका तयार, तोपर्यंत एक शॉट पूर्ण. नाही तर बाईला पहिला घेतलं शॉट मध्ये की बाई येईपर्यंत बघ रे मेकअप झाला का, नाही सर ते हे राहिलं आयलं, मग कपडे घालून आलं, अरे हे कसले घातले, अरे परत गेला वेळ गेला तुझा, वाट लागली तुझ्या शेड्यूलची, कळलं. ते त्यांच्याकडून शिकलो होतो मी. बर, तर मग तुमचं सेल्फीचं कनेक्शन तर सगळ्या इंडस्ट्रीला माहिती आहे, आम्हाला सुद्धा माहिती आहे. तर मग काय काय विचार, सेल्फीचं काय कसं काय आलं मला माहिती नाही. मोबाईल आल्यानंतर सेल्फीचं कनेक्शन आपोआप सुरू झालं. कसं झालं ते मलाही नाही माहिती, आय कॅन्ट एक्सप्लेन, किंवा इथून सुरू झालं असं नाही, असं आठवत नाही मला.
पण अशी सेल्फी सुरू झाली आणि मग ती एवढी एवढी पॉप्युलर झाली की मी आज कुठेही गेलो, कालही गेलो तरी पण मानलं मी गावस्करांना. गावस्कर, हॅट्स ऑफ टू यू. खरंच त्या माणसाने एकही शब्द न बोलता कमीत कमी 100 फोटो काढले असतील काल. म्हणजे उभा 100 राहून फोटो 100 फोटो. आय स्वेअर आय एम नॉट जोकिंग. आता मी याला 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 हा होतं, मी ते करत होतो. अरे मला सगळे म्हणजे तुषार दळवी आहे, नीना जोशी सगळ्यांना मला फोटो पाठवायचे त्याच्याबरोबर काढलेले. तर 100 फोटो त्या माणसाने आणि कंटाळले काढले. नाही अजिबात. अजिबात नाही, अजिबात. इट्स म्हणून ग्रेटनेस आहे. म्हणून मोठा माणूस मोठा माणूसच असतो. पेशन्स नाही त्यांच्याकडे. नाही नाही, पेशन्स नाही, त्यांना माहिती आहे. नाही क्रिकेटमध्ये पेशन्स केलेले आधी. पण नाही, पण गावस्करांबरोबर आम्ही बऱ्याच वेळा म्हणजे मिक्टामध्ये आमच्या बरोबर होते त्यावेळी पण माझं तिथे सही मी त्यांची सही त्यांनी केली आहे माझ्या. त्यानंतर आम्ही महेश मांजरेकरकडे जेवायला आम्ही बऱ्याच वेळा भेटतो. त्यामुळे इज अ ग्रेट पर्सन यार. काय माणूस आहे तो, एकदम खूप छान, खूप छान. तर ते सर हा प्रश्न माझ्याकडनं होता. हा, पण मी चला हवाई उद्यामध्ये एका स्किटमध्ये एक ऐकलं होतं की तुम्ही कुठे जाताना काहीतरी खारी बिस्किट घेऊन जाता. ह्याच्या मागं काय आहे? कारण माझ्या मते तरी मी हा प्रश्न परत कुठं ऐकला नाहीये. पण मी हा एकदा 2015-16 सालची गोष्ट मी जेव्हा ऐकलेली ही गोष्ट. काय सांगता? बरोबर. नाही म्हणजे काय माहिती ना, मी आजही वर्ल्ड फेमस आहे. आता मी परवा एक फिल्म करतोय, त्यासाठी मला बोलवलेलं. तर ते काही 2-3 लोक म्हणजे सँडी, आमचा संदीप आहे, नाही संदीप वराडीकर, ओके. म्हणजे ती आपली हिरोईन वराडीकर, तिचा नवरा. हा, लक्षात. तो कॅमेरामन आहे, संजय जाधवचा असिस्टंट आहे. तर तो तर कॅमेरा करणार. तर तो आणि आणखीन लोक होती. तर ती मुलगी होती ती, तर तिला न वाटलं मी घेऊन येणार आहे. तर म्हटलं अरे मला माहितीच नाही मी कुठे येतोय ते, म्हणून नाही आणलं. म्हणजे लोक पण हे करतात. मी आता कुठे नसेल ना तर निर्माण करतो बेकरी, मला माहिती म्हणून विचारलं. आणि मग मस्का पाव असेल, कडक पाव असेल किंवा किमा पाव असेल. आणि मला असं वाटतं ना की खाणं आहे ना, खाणं माणसाला खूप काही देऊन जातं. आणि माणूस जर तृप्त असेल ना तर तो चांगलं काम करतो. बरोबर. ते मला ऍक्च्युली कुठून कळलंय माहितीये, म्हणजे हॅट्स ऑफ अगेन सचिनजी तुम्हाला, की आजही सचिनजींच्या आज 9च्या शिफ्टला कुठेच नाश्ता मिळत नाही. आज कुठे जा, सिरियल विरियल कुठेच नाही, फक्त आणि फक्त सचिन पिळगावकरांकडेच मिळतो 9च्या. तर एक दिवशी मी त्यांना विचारलं, सर हे नाश्ता कशासाठी एवढं खर्च करतो? तेवढा नाही वाड्या, तसं नाही. आज लाईटमन, स्पॉट बॉय तो कुठून बदलापूरवरून निघाला असेल, तो सकाळी निघाला असेल, तो आता इथे आला, त्याने काय खाल्लं नसणार, काय नसणार, एनर्जीने काम करणार. पण त्यांना खायला दिलं की ते एनर्जीने, दुप्पट एनर्जीने काम करतात. परत संध्याकाळी थांबायला सांगितलं नाही बोलत नाही, तेवढी काळजी घेतली असते. कारण त्यांना माहिती आहे, अरे या माणसाने आपली काळजी घेतली आहे. त्यांना माहिती आहे बाकीच्या ठिकाणी नाही मिळत, तिथे मिळतो. म्हणून माणूस तिथून निघताना पण घरी थांबत नाही, निघतो आणि आपल्याला माहिती आहे नाश्ता आहे. विचार नाही करत आपण खाऊन उशीर होईल. येस. आणि आज म्हणून मी ते खाणं घेऊन जातो ना, आणि खाणं म्हणजे मी माझं म्हणजे फक्त ऍक्टर लोकांना असं नसतं, सगळ्यांसाठी असतं. आम्हाला नाही आले आज, आम्हाला नाही आले आज, मला अपेक्षा होती बरं का सर कधी आणतील. नक्की नक्की, नेक्स्ट टाइम नक्की. बर. तर मग तुमच्या या पॉडकास्ट मध्ये ना, तुमच्या मुलीचा तुमचा एक पॉडकास्ट होता, त्याच्यामध्ये मी ऐकलं होतं की तुम्हाला ऑनलाईन शॉपिंगची आवड आहे. हो. आणि घरून बोलून बसतं ते काय खूप भांडण आहे, खूप भांडण. आज मला माहिती नाही, मला काय ऑनलाईन मला काय आवडलं ना ते मी मागवत असतो. आज रोज माझ्याकडे मी आय एम नॉट जोकिंग, म्हणजे महिन्यातले 15 दिवस तरी ऑनलाईन मी काहीतरी मागवतो आणि येतो माझ्याकडे. खरं अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात पण मागवतो मी. मला जर आवडलं काय हे बरं आहे, घे मागव, ते मागव. त्याच्यावरून घरचे चिडतात म्हणजे खूप. माझी पोरगी आत्ता पण वाद घालत होती ऑनलाईन वरून
कारण का वाटतं माझ्या बायकोचं काहीतरी येणार होतं ऑनलाईन, तर ती आलं का ते म्हणा नाही आलं, आम्ही नाही ना. ती बाई तिला सांगते की नाही घेतलं कोणीतरी डिलिव्हरी पैसे, झालंय. डिलिव्हरी झाली. हा. मिला पैसे नाही दिले तर कशी होणार डिलिव्हरी, हा. कोणी दिले पैसे, असं वगैरे चालू होतं. हा. तर ती सांगत होती माझ्या त्या माझा बिपिन मित्र आहे, मी मित्र म्हणण्यापेक्षा तो माझा साला आहे, साडू आहे, बर. हा. साडू आहे. तर तो त्याचा मुलगा होता, त्याला सांगत होती डॅडी ऑल्सो नो इंग्लिश, ती काय अर्धी इंग्लिश आहे. डॅडी ऑल्सो नो ऑलवेज ही ऑन द दिस ऑनलाईन आहे ना, आय 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 एम नॉट टॉलरिंग दिस, असं वगैरे चालूच असतं तिथं. गंमत आहे. गंमत त्याच्यामध्ये. वा. तर आता काही शेवटचे काही प्रश्न बाकी आहे आपले. तर मग 90s दशकातले फिल्म इंडस्ट्री, मराठी फिल्म इंडस्ट्री आत्ताची काय फरक वाटतो? नाही मला फरक म्हणजे टेक्निकली आपण खूप साऊंड खूप झालेलं, sound झालं. खूपच Right. खूपच म्हणजे वेडाच्या पलीकडे. म्हणजे आपण त्यावर विचार नाही करू शकत, एवढं साऊंड झालं. पण आपल्याकडे लोक 90sला काही नसताना सुद्धा चांगलं काम करत होतो, खूप जास्त. आणि आज एवढं असताना सुद्धा आपल्याकडून चांगलं काम होत नाही. याचं कारण असं आहे की तुम्ही त्या गोष्टींचा वापर कसा करायचा ह्याचा आधी अभ्यास केला पाहिजे ना. बरोबर. तुम्ही टेक्निकली नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे, ते घेतच नाही आपण. आजही लोकांना फोकस करण्यासाठी सांगावं लागतं. खरं. आज तुम्ही एवढे पिक्चर केले म्हटल्यानंतर तुम्हाला कळलं पाहिजे ना, मला कळलं कुठे पाहिजे, लुक द्यायला कुठं लुक पाहिजे, द्यायला पाहिजे, कुठं काय. क्लोजला मी आल्यानंतर कुठे लुक द्यायला पाहिजे. बरोबर. एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स कळायला काउंट पाहिजे. होतो ना, तुमचा वेळ वाचतो, सगळंच वाचतं. मला तर वाटतं की जवळजवळ 80% लोकांना माहिती नाही. 80% मराठी 80% ऍक्टर्स लोकांना माहिती नाही, असं माझं मत. नाही. आणि माझं कसं ऑब्झर्वेशन आहे की मी जरी या जनरेशनचा असला ना, तरी मी जुने पिक्चर सगळे पाहिलेले आहेत. चंगूमंगू पासून ते आयत्या घरात दोघं सगळे पाहिलेत मी. पण त्याच्यात जे काही क्वालिटी ना, ते आजकाल किती पिक्चर मध्ये माहिती आहेत. आता सध्याचा विचार तर गुलकंद म्हणा किंवा आता थांबायचं नाही, आहेत नाही, नो डाऊट. पण त्यावेळेस नाही काही असं नाही कंटिन्युएशन होतं की प्रत्येक फिल्म त्या लेवलची होती. आता तसं नाही राहिलेलं. नाही, आता काय झालं, क्वांटिटी वाढल्या. खूप लोक डिरेक्टर आता मी तुझा असिस्टंट असेल, कोण माझे सचिनजींचे असिस्टंट कोण होते, ते लगेच डिरेक्टर बनायला गेले आणि पडले तोंड कशी. असे खूप लोक आहेत, खूप लोकांचे असिस्टंट आहेत की जे आज थोडा वेळ काम, एक फिल्म केली की त्यांना वाटतं की आता आपण झालो डिरेक्टर. मग एक चांगला कॅमेरामॅन पकडला, चांगला म्युझिक डिरेक्टर, असं नाही होत ना. नाही. शेवटी ही फिल्म म्हणजे कॅप्टन ऑफ द शिप इज डिरेक्टर. बरोबर. बरोबर. आपल्या डिरेक्टर शिवाय काय नाही. हा मीडिया आहे, हा डिरेक्टरचा मीडिया आहे, किंवा OTT इज डिरेक्टर मीडिया. नाटक हा नटांचा मीडिया आहे. कारण का नाटक केल्यानंतर दिग्दर्शक लेखक सगळे बाद होतात, येतच नाहीत. पुढे आम्ही सगळे शो सगळे पुढे आहेत. बरोबर. पुढची ऍडजस्टमेंट, आज तिथे ऍडजस्टमेंट काय आहे थिएटरला, ते आम्हाला करावी लागते, ते लोक नाही आहेत. आज इथे वाक्य हे झालं तर काय करायला पाहिजे आम्ही करतो. त्यामुळे तो नटांचा मीडिया आहे. आणि टीव्ही मीडिया जो आहे तो हा चॅनलवाल्यांचा. आज तिथे दिग्दर्शन वगैरे कोणाला काय राहिलंच नाही. आज चॅनलवाला सांगतो तसं करावं लागतं. तीन मीडियामधला फरक आहे आता या क्षणाला माझ्या दृष्टीपथात आलेला, माझ्या ज्या डोक्याने सुचतंय तसं. त्यामुळे खूप कठीण आहे. म्हणजे टेक्निकली तुम्ही साऊंड होणं गरजेचं तुम्हाला. आणि हल्ली आता हिंदी फिल्म मी स्वतः करतो, OTT वगैरे करत मी सतत चालू असतं, पण ते टेक्निकली टेबलवर आल्यानंतर पिक्चर चेंज होते. आणि हे उदाहरण मी देतो एनचंद्रांजींचं, जे 88-87 केलेली फिल्म तेजाबची ट्रायल होती. आम्ही सगळेजण डिम्पलला गेलो होतो. डिम्पल स्टुडिओ जो राजेंद्र कुमारचा होता, तिकडे सगळे ऍक्टर, सगळे प्रोड्युसर, सगळे बसलो आम्ही, पिक्चर बघितली. पण काहीतरी काय सगळे असे सगळे बाहेर आले. चंद्राजींना पण एकदम बघून हे झाले असतील. ते बसले एका तिकडे असे, आणि त्याने आपल्या असिस्टंटला आणि याला सांगितलं, मेवण्याला, केतनला,
सगळ्यांना जायला सांग, फक्त ऍक्टर आणि मेन जे आहेत ना कॅमेरामन मेन त्यांना थांबायला. त्यांना थांबायला सांग. आणि आम्ही किती वेळ थांबलो यार. त्यावेळी जॉनी लिव्हर आणि मी आणि पाटकर, आमच्या 2 बाईक, त्याची डुक्कर पेट, आम्ही त्याचे बॉडीगार्ड असल्यासारखे. अरे त्याच्यामुळे आयुष्य, त्या जॉनी लिव्हरमुळे आम्ही किशोर कुमारला लाईव्ह बघितलं लाईव्ह बघितलं. गाणं गाताना. आयुष्यपत ती एक मजा वेगळी असं. अरे किशोर काय कुमार सर. सर्व त्यावेळी आम्ही गाणी ऐकतो आता, कंटिन्यू म्हणतो मी गाणे. मोबाईल नव्हता त्या आयुष्यपत, नाही तर आम्ही असे दोघं मागे बसलोय, कल्याणची आनंदची नाईट, आणि जॉनी लिव्हर असंच आहे ना सगळे ते मेमिक्री करायला. तर जॉनी बोलला चलो चलो उधर जाते पहिला, वो करके फिर आएंगे. आमचं नाईट आमचं सोग्याचं गाणं होतं, आणि आम्ही गेलो तिथे. आणि राफ्ता राफ्ता देख राख में ऐक, माहितीच नाही रे काय, आम्ही कोणाला काय माहिती फिल्म काय नाही, त्यावेळी काही माहितीच नव्हतं तेजाबच्या वेळी आम्हाला. आणि किशोर कुमार आयुष्य लाईव्ह, आणि अख्खं स्टेडियम अख्खं म्हणजे प्रचंड भरलेलं. हे ते जॉनी लिव्हर मुळे मला मिळालं आम्हाला नशिबानं. पण ते आम्ही असे बसलो, म्हणजे मग जॉनी मग किती वेळ झाला बोलवतच नाहीत आम्हाला. आम्ही 2 तास झाले हे ऑफ द रेकॉर्ड. आम्ही त्यावेळी ओल्ड मोंग प्यायचो, ते म्हणजे खाट म्हणजे 3 क्वार्टर संपल्या. आई शपथ, तरी बोलवत नाही. आणि मग नंतर बोलवलं, तर आम्ही थोडेसे लागलेली होती तो बोलवलं. हे बघा, मला तुमच्या सगळ्यांचे, अनिल कपूर सगळे उभे आहेत, सगळे, सबका मेरे को 12 दिन चाहिए, ये तारीख से ये तारीख तक. आम्हाला काय कळेच ना रे, पिक्चर कम्प्लीट झालेली आहे 12 दिवस. आम्ही गप्प, मी आणि पाटकर बघतो, अरे आपले प्रयोग आहेत ना, पण पहिले 4 दिवस असं आता काय बोलू नको. आम्ही गप्प, ओके सगळे ओके गेलो. दुसऱ्या दिवशी आम्ही ऑफिसला, सर चंद्राजी यार आमचा प्रयोग आहेत नाटकाचे, किती दिवस आहेत? म्हटलं नाही म्हणजे 3-4 दिवस आहेत, मग 8 दिवस मला द्या तुम्ही दोघं, 8 दिवस पाहिजे. 12 दिवसात पिक्चर अख्खी बदलली. म्हणजे तुला आजही लोकांनी पण बघा, आजही तेजाबची लिस्ट येते ना, क्रेडिट लिस्ट, सुलभा देशपांडेचं नाव आहे त्यात, पण पिक्चर मध्ये नाही आहेत त्या. सुलभा देशपांडेंचं पिक्चर मध्ये आजही नाव दिसतं, पण त्या पिक्चर मध्ये नाही आहेत. कळलं? आणि अख्खा आमचा ट्रॅक होता ना, पहिला चंकी पांडे हिरो होता, कळलं, आणि नंतर अनिल कपूरला केला त्यांनी अख्खा ट्रॅक आमचा 2,500 फुटाचा ट्रॅक. 2,500 फूट म्हणजे आताचे किती पैसे झाले त्यावेळेचे बाबा. त्यावेळी त्यांनी ते उडवून टाकलं अख्खच्या अख्खं. आणि मधले पॅच 12 दिवसात शूट केले. लक्षात तुझ्या? म्हणजे काही पार्ट चेंज केले मधला याचा ब्रिज कसा करूया, मग ते सगळे ब्रिज बनवले आणि ते सगळं शूट केलं. आणि अनिल कपूर हिरो आणि सुपर डुपर हिट पिक्चर. म्हणजे 12 दिवसात एक नवीन उभं राहिलं डायरेक्ट चित्रपट. म्हणजे तुम्ही टेक्निकली किती साऊंड असायला पाहिजे हे सांगण्याचा मुद्दा असा की यांचंद्र हे एडिटर होते ना बेसिकली. आधी बापूकडे एडिटर होते, मग डिरेक्टर झालेत. त्याच्यावर त्यांना माहित होतं की पुढं कसं काय करतात, टेक्निकल गोष्टी माहित पाहिजेत. बर, तर मग हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करताना काय फरक पडतो? मी तर असं काही फरक नसतो, कारण की आता काय झालंय, इक्विपमेंट वगैरे सगळं सेम, आता सगळीकडे आलेत. मराठीत मधून आहे, तुम्हाला ट्रीटमेंटची काय जो ट्रीटमेंट असते ती थोडीशी फरक पडतो. हिंदीला व्यवस्थित असतं, शेवटी पैसा काउंट होतो, शेवटी पैसा काउंट होतो. पण मला म्हणशील तर मी नेहमीच म्हणतो आज की हिंदीमध्ये मी काम करतोय म्हणून मी आज आहे इथे. कारण का मी वेब सिरीज पण करतो, मी ऍड पण करतो, ऍड पण करतो. आता माझं माधुरी दीक्षित म्हणजे तिच्याबरोबर माझं डायरेक्ट नाही आहे, पण नागेश कुकनूरचं एक येते मिसेस देशपांडे वेब सिरीज आहे, ती आहे, येणार आहे. तर त्यामुळे
मला असं वाटतं की मी हिंदीमध्ये खूप कम्फर्टेबल आणि खूप छान काम करायला मजा येते. वेळ देतात तिथे. आपल्याकडे 17 दिवसात पिक्चर होते मराठी. हे 17 खरं आहे. दिवसात होते का? हे खरं आहे. नाही होतो. 17 दिवसात पिक्चर कशी थोडंसं बनवू वेळ देणं शकतो? गरजेचं आहे. ती फिल्म ही अशी गोष्ट आहे की खूप कठीण आहे फिल्म करणं. आज फिल्मला तुम्ही वेळ नाही दिला तर कसं होईल? हं. टीव्ही सारखं जर शूट करत असाल तर नाही होणार. नाही होणार. आज डेफ दिसली पाहिजे. आज मी इथे कॅमेरा लावला तर कॅमेरा तो त्याच्या मागची रोल हालतोय हे सगळं मला दिसलं पाहिजे ना. तेच तुम्ही नाही दाखवत. खरं आहे. त्यामुळे खूप कठीण आहे म्हणजे फिल्म करणं माझ्या मते. आज महेश मांजरेकर आणि मी तर म्हणजे नवरा बायकोचे रिलेशन्स आहेत आमच्या दोघांचे. पण खूप चांगला मित्र, खूप चांगला डिरेक्टर, खूप काल चांगलं बोलला तो सचिन खेडेकर बद्दल. सचिन खेडेकर वगैरे आम्ही सगळे इतक्या फिल्ममध्ये एकत्र आहोत. पण फंटॅस्टिक पीपल. मला मला आयुष्यात भेटलेली सगळी चांगली लोक. त्याचा महेश मांजरेकर एक फंटॅस्टिक डायरेक्टर. त्याचा मेंदू हा म्हणजे काय म्हणतो त्याला जपून ठेवायला पाहिजे. ज्या माणसाला एका वेळी 3-3, 4-4 गोष्टी सुचत सुचत असतात. असतात. म्हणजे एका वेळी तो फिल्म पण करतोय, एका वेळी ऍक्टिंग पण करतोय, इकडे पण खरंय. बसलाय कोणतरी सोपं पुढच्या नाहीये. स्क्रिप्टचा, इकडे रायडवाला बसलाय असं. आणि या सगळ्यांवर बोलत असताना तो असं म्हणतो, ए वाड्या क्या लाईन कोणसा आहे? ये नाही लाईन आहे, ये लाईन आहे, हे लाईन बोल. म्हणजे एवढं एवढं डोकं चालणं इथे 3-4 शार्प आहे लोकांना डोकं थोडं. बोलण्यापर्यंत तो लाईन बरोबर बोलतो की नाही ते कान पण त्याचं तिथे आहे. आणि ज्यावेळी तो बिग बॉसला हं. आजारानंतर आल्यानंतर सगळं ढगळ पॅन्ट होतं माहितीये, हं. त्यावेळी मी अक्षरशः रडत होतो. म्हटलं यार काय माणूस आहे यार. आजार पाहून म्हटलं उभा राहिलाय. हं. आज एवढ्या त्या व्याधीतून बाहेर पडलाय तो. आज त्याच्यावर मात करून उभा आहे तो. माहिती आहे मला. हॅट्स ऑफ टू हिम. ग्रेट माणूस, ग्रेट. हो. काल काल पण तो बोलला, मैं अगला फिल्म अपन करेगा वो सॉलिड करने वाला हूं. त्या कुठेतरी ब्रॉडकास्ट मध्ये पण मी ऐकलंय आता हल्ली कुठेतरी केलंय त्यांनी. हं. ते तिथे पण तो बोललाय. कारण का मराठी एक छावा पिक्चर बनवू शकते तर. आणि मराठी लोकांनी हिट केले. म्हणजे जवळजवळ 80% लोक मराठी मराठी गेले. आहे त्या picture मध्ये. मराठी नाही मराठी बघायला पण बघायलाच ना. महाराष्ट्रामध्ये एवढ्या कोटीचा धंदा होतो, 700 कोटीचा. तर तो मराठी पिक्चरचा नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत? हीच लोक गेली तर होणार आहे. त्यामुळे आपण पण जायला पाहिजे. तर महेश आम्ही वाट बघतो तुझ्या त्या पिक्चरची. मला घे. महेश सर इन्व्हायटेड या ना असं सर तुम्ही कॉन्टॅक्ट बर ते सर एक सल्ला सांगा ना. कोण आता जे नवीन ऍक्टर्स आहे त्यांच्याकरता काय सांगता येईल तुम्हाला? मी मगाशी म्हटलंच नाही. मी नवीन मुलांना म्हटलं की तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही कॉलेजपासून जर या क्षेत्रात यायचं असेल तर या. 11वी पासून तुम्ही सुरू केलं पाहिजे इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स. तुम्हाला 5 वर्षामध्ये तुम्ही कुठे उभे आहात, तुम्हाला काय करायला पाहिजे सगळ्या गोष्टी कळतील. ऑफकोर्स ही कॉलेजेस मात्र MIT किंवा SP जिथेही स्ट्रॉंगली कॉलेजेस आहेत ना पुरुषोत्तमची तिथेच पार्टी. जसं मी मुंबईतली म्हणतो रुईया असेल, रुपारेल असेल, कीर्ती कॉलेज असेल, MD कॉलेज असेल, सिद्धार्थ कॉलेज असेल, ही जी कॉलेजेस आहेत ही इथेच घ्यायला पाहिजे ऍडमिशन. तर तुमचं काहीतरी होऊ शकतं. डहाणूकर आहे तर तिकडेच करू शकता. अदरवाईज काही नाही. आणि वर्कशॉप वगैरे मी मगाशी म्हटलं तसं तुम्ही एकदा करायला हरकत नाही. वर्कशॉप करून काही होत नाही असं माझं मत आहे. मी तर काय फिल्म इंडस्ट्रीमधून नाही आहे सर, पण याच्यापेक्षा बेस्ट ॲडवाईस चॅनलवर कधी आलं नसेल असं मला तर वाटतं. सो थँक्यू सो मच तुम्ही आलात. तुमचा इतका वेळ झाला. आपण 1.5 तास 2 तास झाले आमच्या गप्पा चाललेल्या आहेत. सो थँक्यू सो मच सर. आणि आमच्याकडे छोटीशी ऑर्डर मिळते तुमच्याकरता प्लीज सर. येस. थँक्यू सर. थँक्यू सो मच. आणि इतक्यात गप्पा संपणार नाही. पुढे मग एक अजून करू तुमच्या जेव्हा टाइम असेल तेव्हा. माझ्याकडे अजून बरेच प्रश्न आहेत पण आता ऑलरेडी 2 तास होत आले तेव्हा थोडंसं मी लिमिटेड घेतलंय. आपण एक
या बघू भविष्यात करतील करू नक्कीच. करू नक्की थँक्यू सो मच. येस थँक्यू थँक्यू सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन दिलं अशी असेल, किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल, किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचा खोल ज्ञान असेल, तर मला नंबरवर कॉल करू शकता, किंवा व्हॉट्सअप करू शकता, किंवा या ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि तुमचे विचार मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि हा पॉडकास्ट तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. तर भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव गुड अँड बाय.